जर बघितलं असेल आपला की आपण खरेदी प्रक्रियेमध्ये आपल्याला जर एखादी गोष्ट खरेदी करायची असेल तर आपण डायरेक्टली मार्केटमध्ये जाऊन ती खरेदी करतो. मग शासकीय डिपार्टमेंट असेल, निमशासकीय डिपार्टमेंट असेल, जर यांना जर एखादी गोष्ट खरेदी करायची असेल, एखादी गोष्ट जर त्यांना घ्यायची असेल, तर ते असे मार्केटमध्ये जातात का? तर ते मार्केटमध्ये जात नाही. ते मार्केटमध्ये कशासाठी जात नाही? तर कुठलीही वस्तू जर त्यांना खरेदी करायची असते, तर ती विशिष्ट वस्तू जर खरेदी करायची असेल, तर त्यासाठी एक प्रोक्युरमेंट असते, एक प्रक्रिया असते. जसे की तुम्हाला माहिती असेल, मी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी MIDC मध्ये जी खरेदी करायची सांगितली होती, ती खरेदी कशा पद्धतीने चालते कोणी सांगू शकेल? ज्यांना माझा व्हिडिओ कळायला असेल ते सांगेल मला. की कंपनीमध्ये खरेदी कुठल्या सेक्शन मध्ये होते, कुठल्या प्रक्रियेने कंपनीची खरेदी राबवली जाते. तुम्ही व्हिडिओ बघितला तर उत्तर द्या. मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये पूर्णपणे गोष्टी क्लिअर केलेल्या आहे. हॅलो सर. हा बोला. सर कंपनीमध्ये प्रायव्हेट कंपनीमध्ये वेंडर प्रमाणे येस येस येस, बरोबर. तेच मग म्हणजे महत्वाचं काय की तुम्ही मेंबरशिप घेतली, याचा अर्थ नुसतं आपल्याला ते चर्चा नाही झाली पाहिजे. प्रॉपर तुम्हाला प्रीमियम जे विषय ते प्रीमियम विषय लक्षात येणं हे गरजेचं आहे. आता तुम्हाला एवढं लक्षात आलं की MIDC मधून जर एखादी गोष्ट परचेस करायची असेल, बजाज कंपनी असेल किंवा अजून टोरंट वगैरे कंपनी आहे, तर या कंपन्यांना जर एखादी खरेदी करायची असेल तर तिथे टेंडर निघत नाही, तर तिथे वेंडरशिपनं ती पूर्णपणे परचेस प्रोसेस चालते. त्या परचेस प्रोसेसमध्ये आपल्या अजून एक गोष्ट लक्षात आली असेल. आता तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो. सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट. तुम्ही बाकी जण कॅमेरा चालू करा, कारण आपण आता सिलेक्टेड लोकांसोबत करतोय मीटिंग, त्यामुळे तुम्ही कॅमेरे चालू केले तरी चालतील. काही जणांची तशी ओळख होईल माझी. तर सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल, तर स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जर एखादी गोष्ट परचेस करायची असेल तर ती कशा माध्यमातून करतील ते? टेंडर मार्फत. ते टेंडर मार्फत. म्हणजे आता तुम्हाला दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्या की कंपनीमध्ये जी खरेदी होते ती वेंडरच्या माध्यमातून होते आणि यानंतरची जी प्रोसेस असते ती टेंडरच्या माध्यमातून होते. आता त्यामधून अजून दुसरा प्रकार तुम्हाला एक सांगतो. आता एखाद्या कंपनीचं तुम्हाला जर भंगार घ्यायचं असेल तर ते कुठल्या माध्यमातून होईल? ऑप्शन. ऑप्शन. त्या ऑप्शन टेंडरच्या माध्यमातून नाही होणार का ते? होऊ शकते सर, असं काही नाही आहे. प्रायव्हेट कंपनीमध्ये टेंडर मार्फत होऊ शकते. तर टेंडर मार्फत सुद्धा एखादं भंगार आपण घेऊ शकतो. म्हणजे त्यामधून तुम्हाला हे समजायचं नाहीये की मला जर एखादं भंगार घ्यायचंय तर ते भंगारचं ऑप्शनच निघेल असं कंपल्सरी नाहीये. ऑप्शन मधले प्रकार असतात फॉरवर्ड ऑप्शन्स आणि रिव्हर्स ऑप्शन. तर रिव्हर्स ऑप्शन म्हणजे महाटेंडरची जी वेबसाईट आहे जी की आपण त्याच्यामधून आपली पूर्णपणे स्टडी चालू आहे सध्या. तर महाटेंडरच्या वेबसाईटलाच फक्त टेंडर्स येतील तर असं नाहीये. महाटेंडरच्या वेबसाईटला वेंडरचे पण काम येऊ शकतं, टेंडरचं तर येतच, त्यासोबत त्यामध्ये तुम्हाला ऑप्शनचं सुद्धा काम येऊ शकतं. त्यामधून ही गोष्ट प्रॉपर लक्षात घ्यायची आहे. बिल्ड कॉन्ट्रॅक्टरमध्ये सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आता खरेदी प्रक्रिया आपली भंगार पद्धतीने जाते. भंगारचे कामं कसे होतात तर त्याचा आपला ऑलरेडी समोरचा टॉपिक येतोय आणि एक 1.5 तासाचा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ सर्वांनी लक्षपूर्वक बघायचा आणि काही जणांनी तो व्हिडिओ जो आहे तो पूर्णपणे नोट डाऊन पण करायचा आहे. म्हणजे त्या व्हिडिओमधून तुमच्या ह्या गोष्टी लक्षात येतील की कंपनीपर्यंत शिकलात, स्टेट गव्हर्नमेंट, त्यानंतर जे काही सेंट्रल गव्हर्नमेंट्स आहे, तर सेंट्रल गव्हर्नमेंटपर्यंत आपण नॉलेज तर बघितलं की त्यातलं गेन केलं की आता ह्या गोष्टी इथे होऊ शकतात, इथून ती गोष्ट आपल्याला कळू शकते. समोरची पायरी जी आहे खरेदी प्रक्रियापासून आता ऑप्शनमध्ये सुद्धा खरेदी येते. तर पुढच्या व्हिडिओमध्ये ऑप्शनची जी काही माहिती आहे, तर ऑप्शनचे सर्व टाईप्स मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. फक्त मला आज कन्फर्मेशन घ्यायचं होतं की बाकी जण व्हिडिओ बघताय का, आणि व्हिडिओ बघताय तर तुम्हाला उत्तर देता येतात का, ह्याच गोष्टी मला तुम्हाला आज विचारायच्या होत्या. त्यापैकी तुमचा अजून एक महत्त्वाचा डाऊट्स मी सर्वांचा क्लिअर केला, कारण त्या ऑलरेडी माझे खूप ठिकाणी सेमिनार झाले, तर सर्वजण विचारतात की मी व्यवसाय काय करायला पाहिजे, मला एखादा असा व्यवसाय सुचवा. ऍक्च्युअल व्यवसाय हा सुचवत नसतात. व्यवसाय हा तुम्हाला जसा आवडतो त्या पद्धतीने तुम्ही स्वतः ठरवायचा. त्यानंतर मी तुम्हाला त्याच्यामधल्या लिंक्स देऊ शकतो.
कुठलाही व्यवसाय खराब नसतो किंवा कुठल्याही व्यवसायालाच जास्त मागणी असं मार्केटमध्ये बिलकुल नसतं. 365 दिवस प्रत्येक व्यवसायाला एक ट्रेड असतो. त्या ट्रेड प्रमाणेच तो व्यवसाय चालत असतो. आपल्याला काय होतं की मला वाटतं आपण एखाद्या बाजूच्या व्यक्तीला बघतो, आपल्याला वाटतं की नाही construction मध्येच खूप मोठं करिअर आहे. त्यानंतर एखादा व्यक्ती बघतो, त्याला वाटतं इलेक्ट्रिकल मध्येच करिअर आहे. माझ्यासारखा व्यक्ती मी ट्रेडिंगमध्ये शॉर्ट टर्म बिझनेस करतो, तर मला वाटतं त्याच्यामध्येच आहे. तर असं नाहीये. प्रत्येक बिझनेसमध्ये करिअर करता येतं. फक्त त्या बिझनेसचे जे काही दुवे असतात ते दुवे आपण समजून घ्यायला पाहिजे. आज जर बिल्डर कॉन्ट्रॅक्टरमध्ये कोणी जर 2 टेंडर बघितले असतील, तर आपल्यापैकी तर कोणी मला विचारलं नाही. मी ऑलरेडी 2 प्रीमियम टेंडर दिले तुम्हाला. विशेष म्हणजे ते टेंडर 3 वर्षासाठी आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त शॉपॅक लायसन, आधार कार्ड आणि पॅन कार्ड एवढेच डॉक्युमेंट लागतात. तर असे टेंडर्स आपल्याला ज्यावेळेस मिळतात त्यावेळेस एवढं लक्षात येतं की काम घेण्यासाठी तुम्हाला फक्त नॉलेज असणं गरजेचं आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून काम तर मिळेलच, तो तर विषय नाही, पण मुळात काय की ते जे नॉलेज आहे की हे काम विनानिविदा कसं मिळतं, 10 लाख रुपयाच्या आतलं काम कुठे मिळतं. तर तसं टेंडर्स मी ऑलरेडी बिल्डर कॉन्ट्रॅक्टरमध्ये देतोय. किंवा तुम्ही यूट्यूबमध्ये कम्युनिटी ऑप्शनमध्ये जर गेलात आपल्या, तर त्या चॅनलमध्ये सुद्धा तुम्हाला ते 2 टेंडर मी दिलेले आहे. एक आहे फर्निचरचं टेंडर आणि एक आहे पेस्ट कंट्रोलचं टेंडर. दोन्हीही टेंडरला अनुभवाची गरज नाही, डॉक्युमेंटची बिलकुल गरज नाही. 4 तारीख शेवटची आहे. तुळजापूरचं काम आहे. कोणी इझिली तिथं ते तुम्ही पार्टिसिपेट करू शकता, तिथून ते काम समजून घेऊ शकता. तात्पर्य आहे की प्रॉपर जर वेनं गेलात तर तुम्हाला नक्कीच ते मिळेल. त्यासाठी तुम्हाला जास्त काही गोष्ट करण्याची गरज नाहीये. काही जण अजून पण डॉक्युमेंटमध्येच अटकलेले असतील, तर डॉक्युमेंट काय आहे, कसे बनवायला पाहिजे ते अजून पण समजावून घ्या. पुढील व्हिडिओमध्ये कोणीही डॉक्युमेंटचं काही विचारलं तर आपल्याकडनं त्यांना माहिती बिलकुल मिळणार नाही. कारण आपण सगळ्यांना सोबत समोर घेऊन जातोय. त्यामुळे तुमचे छोटे छोटे एरर्स आपल्याला बिलकुल नकोय. ते एरर्स काय येतात तुम्हाला मी सांगतो. शॉपॅक लायसनवर नाव काय टाकायला पाहिजे, शॉपॅक लायसन कधी बनवायला पाहिजे, शॉपॅक लायसन कसं बनवायला पाहिजे. तर ह्या गोष्टी नॉमिनल आता संपुष्टात आल्या पाहिजे. आपल्याला कुणालाच प्रश्न पाहिजे नाही की आता ह्या गोष्टी आता मला काय करायचंय. तर हे डिसिजन तुम्हाला स्वतः घ्यायचं आहे. कारण पुढचे प्रॉब्लेम्स यापेक्षा मोठे मोठे प्रॉब्लेम्स असतात. तर ते प्रॉब्लेम समजावून घेऊन आपण मार्केटला आता फेस करायचंय. मार्केटला तुम्ही या प्रॉब्लेम्स घेऊन जाणार का की माझ्या शॉपॅकवर नाव काय, शॉपॅकमध्ये किती लेबर दाखवायला पाहिजे, माझं रजिस्ट्रेशन कुठलं असायला पाहिजे. तर हे प्रॉब्लेम तुम्हाला आता आले नाही पाहिजे. त्यासाठी आपले जे अगोदरचे जे व्हिडिओज आहेत ते पूर्णपणे बघा की आपण काय नोंदणी करायला पाहिजे आणि आपल्या व्यवसायाला सुरुवात कशी करायला पाहिजे. आपल्यापैकी एक जण ऑलरेडी मला भेटून गेलेले, मला वाटतं ते गोगडे म्हणून आहे. तर त्यांनी मला भेटले, ऑलरेडी त्यांचे डॉक्युमेंट मी पूर्णपणे बघितले. बिल्ड कॉन्ट्रॅक्टरमध्ये जर संपूर्ण डॉक्युमेंट जर प्रॉपर असतील तर आपल्यापैकी तो एकच व्यक्ती आहे. त्याचे डॉक्युमेंट मी स्वतः बघितले. ज्याच्याकडे 75 लाख रुपयाची वर्क ऑर्डर सध्या आहे आणि ॲक्च्युअल त्यांच्या ट्रेडनुसार त्यांनी डॉक्युमेंट एकदम प्रॉपर बनवलेले आणि भविष्यात नक्कीच त्यांना लगेच टेंडर, तर ऑलरेडी त्यांनी टेंडर तर घेतलेलेच आहे, पण त्यापेक्षा चांगलेच चांगले किंवा चांगल्या टेंडरमध्ये कसं पार्टिसिपेट करता येईल. तर अशा पद्धतीचे समोरचे प्रॉब्लेम आपल्याला आता फेस करायचे. ते प्रॉब्लेम्सच आपल्याला आले पाहिजे. असे बेसिक्स प्रॉब्लेम तुम्हाला जे येत असतील किंवा तुमच्याकडे असतील तर आज तुम्ही ते शेअर करा, आज माझ्याशी चर्चा करा. आजच तो विषय पूर्णपणे मिटवायचा. कारण येणारा सोमवार, मंगळवार, बुधवार यामध्ये आपण डायरेक्टली कामं कसे घ्यायचे, प्लस EMD, SD, ASD, टेंडरिंग या प्रक्रिया ज्या असतात, ज्यातले छोटे छोटे दुवे असतात, ते दुवे आपण पूर्णपणे 1-1 तासाच्या व्हिडिओमध्ये लर्न करणार आहे. यापुढे तुम्हाला कुठलाही व्हिडिओ शॉर्ट टर्म राहणार नाही. त्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे 1 तास, 1.5 तास, 2 तास, 2.5 तास अशा स्लॅबमध्ये व्हिडिओ राहील. तुम्हाला फक्त सांगायचं असं आहे की तो व्हिडिओ मोठा आहे म्हणून बघायचा आहे किंवा त्या व्हिडिओमध्ये काय असं समजायचं नाही. तो व्हिडिओ पूर्णपणे स्टार्टिंग पासून एंड पर्यंत बघायचा. कारण त्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिकल्स असतील, त्यानंतर थेरी पण असेल आणि डायरेक्टली काही लाईव्ह प्रेझेंटेशन असतील. तर त्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी सुसंगत असतात. त्यामुळे कुठली गोष्ट त्यातली मिस झाली नाही पाहिजे. प्रत्येक गोष्ट प्रॉपर बघा, त्यातलं नॉलेज घ्या. कारण ती गोष्ट बघून लगेच तुम्हाला मार्केटमध्ये ते कोटेशन भरायचं आहे. ते कोटेशन मिळून तुम्हाला कसं काम मिळेल आणि कोटेशन कसं भरायचं या दोन्ही गोष्टीचा नॉलेज आपण एकमेकांसोबत मॅच करतोय. त्यामुळे ती गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची. सर्वांना विषय लक्षात येतोय? कोणाची हा आता सर. कोणाची आता अजून कोण आहे की जो अजून मागे आलेला आहे, अजून त्याला आपल्याला पुढे घेऊन जायचं असं कोणी आहे? नोंदणीच्या बाबतीमध्ये विचारतोय मी की नोंदणीमध्ये अजून कोण आहे की जो नोंदणीमध्येच अजून कन्फ्युजन आहे की मी काय करायला पाहिजे. कारण आता यापुढे नोंदणीचे प्रॉब्लेम आपण घेत नाहीये.
कारण नोंदणीपर्यंत जर आपण 1-2 महिना केला तर समोर काम कसे घेणार? त्यासाठी हे जे बेसिक्स प्रॉब्लेम्स आहेत माझं ते. डॉक्युमेंट मध्येच आहे सर. हा बोला. सर माझं डॉक्युमेंटच क्लिअर नाही सर, शुभम बोरकर. हा, तुम्ही आपलं अमरावतीचं सेशन वगैरे जॉईन केलं, सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहे, तर डॉक्युमेंट लवकरात लवकर नोंदणी करा. कारण ज्यांचे डॉक्युमेंट नोंदणी झाले त्यांचे डॉक्युमेंट्स माझ्याकडे येत आहे, तर त्यांना आपण ऑलरेडी काम घेण्यासाठी आपण पूर्वतयारी करून घेतोय. सर फर्स्ट सर मला सुरुवात सर नेमकं सर इन्कम टॅक्स रिटर्नचं सर तिथून अटक केली आहे सर. नेमकं काय सांगू त्या सीला काही समजत नाही आहे. त्याला 1-2दा कॉल केले, तुम्ही ऑफिसला येऊन भेटा म्हणे. त्या दिवशी ऑफिसला गेलो तो कन्फ्यूज झाला होता. ओके, तुमच्या सीएशी माझं बोलणं करून द्या, 5 मिनिटामध्ये मी सांगेल त्याला काय करायचंय ते. सर नील जरी ट्रक जमन ना त्यांना. हो, नील जर रिटर्न करता येईल. नाही, त्यांच्यासाठी ऑलरेडी मला तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगायची आहे, तर तुम्ही सीए ला फोन करून द्या. मी त्यांना सांगेल तुमची बॅलन्स शीट वगैरे कशी बनवायची आहे, जेणेकरून आपल्याला टेंडरसाठी ती कामात आली पाहिजे. मी त्यांना देईल माहिती. सर कंपनी फॉर्मेशनचं सर थोडं कन्फ्युज होऊन राहिला मला. समोर चालून सर डिग्रीच्या बेसवर सर सुशिक्षित बेरोजगारमध्ये करता येणार का मग ते? सुशिक्षित बेरोजगार मध्येही करता येईल, पण त्या अगोदर आपले जे मेंबर्स आहेत त्यांना मी एक सांगतो, तुम्ही सर्वजण एक 5 मिनिट कॅमेरा चालू करा सध्या. आपल्यापैकी बरेच जण स्टार्टअप मध्ये असाल किंवा स्टँडअप मध्ये असाल, तर मी तुम्हाला 2 डेफिनेशन समजावून सांगतो. म्हणजे माझ्याकडनं जर तो शब्द जर तुम्ही कधी ऐकला तर तुम्हाला लक्षात घ्यायचंय की आपली स्टेज काय. तर लक्षात घ्या, स्टार्टअप कशाला म्हणतोय आणि स्टँडअप कशाला म्हणतो. यामध्ये योजना वगैरे समजून घ्यायची नाही, यामध्ये कुठलीही योजना समजावून सांगत नाही. स्टार्टअप कोण? स्टार्टअप म्हणजे तुमची स्टेज काय मला कळेल आणि तुम्हालाही कळेल की आपण कुठल्या स्टेजला आहे. तर स्टार्टअप याला म्हणतात की ज्या एंटरप्रेनरनी, ज्या व्यावसायिकांनी अजून व्यवसाय चालूच केला नाही, म्हणजे तुमचा अजून कुठलाही व्यवसाय सुरू नाही, पण तुमची व्यवसाय करण्याची इच्छा आहे, तुम्ही त्या व्यवसायाच्या रिलेटेड नॉलेज घेतात, त्या व्यक्तीला त्या स्टेजला म्हणतात स्टार्टअप. की तुम्ही स्टार्टअप करताय. त्याला स्टार्टअप इंडिया वगैरे स्कीम असं स्लोगन तुम्ही लावू नका. स्टार्टअप म्हणजे तुम्ही व्यवसाय स्टार्ट करताय, की तुमच्याकडे नॉलेज त्याचं शून्य आहे, तुम्हाला कुठल्याही गोष्टीची तिथं माहिती नाहीये, त्या व्यक्तीला त्या स्टेजला म्हणतात स्टार्टअप. ही झाली पहिली स्टेज. त्यापैकी किती जण आहे आपण ते बघू. आणि स्टँडअप कोणाला म्हणतात? तर स्टँडअप आपल्यापैकी स्टँडअप कोण? की ज्याचे डॉक्युमेंट्स वगैरे पूर्णपणे रेडी आहे, की त्याला डॉक्युमेंट मध्ये त्याला काहीच अडचण नाहीये, डॉक्युमेंट्स प्रॉपर जमा झालेले आहे, पण आता त्याला काय अडचण आहे, आता त्याला काम घ्यायची आहे, आता डायरेक्टली त्याला मार्केटला फेस करायचंय. ती व्यक्ती झाली स्टँडअप. म्हणजे ती उभी झालेली, ती उभी राहिलेली आता मार्केटमध्ये. फक्त काम घेणं, काम मिळणं हेच त्याला अपेक्षित आहे, इथून त्याला काम मिळवायचं. ह्या 2 स्टेज आहे, एक आहे स्टार्टअप आणि एक आहे स्टँडअप. बिल्ड कॉन्ट्रॅक्टर मध्ये स्टार्टअप मधलेच आपण लोक घेतोय, कारण त्यांना सुरुवात करायची आहे. मग सुरुवात करण्यासाठी सर्वात आवश्यक काय असतं आपल्याला? एखाद्या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आवश्यक आहे कागदपत्रे, जे की आपण स्टार्टिंग पासून सांगतोय. मला वाटतं कागदपत्रामध्येच तुम्ही एवढं घोटाळा करून बसले सर्वजण, की त्याच्यामध्येच अजून तुम्ही गुंतून बसले. तुम्हाला त्याच्यातून बाहेर घेऊन जायचंय, तर कागदपत्रामध्ये जास्त दिवस आपल्याला वेळ द्यायचा नाहीये. कागदपत्रामध्ये जर आपण जास्त वेळ घेतला तर कळणारच नाही तुम्हाला काय शिकतोय आपण, करायचं काय. तर तुमच्यासाठी एक गोष्ट अजून करता येईल. मी उद्यापासून तुम्हाला प्रोप्रायटरशिप फर्म काय असते, तिचे फायदे काय होतात, तिचे तोटे काय असतात, ती कशी बनवायची, त्यासाठी किती खर्च लागतो, बरोबर. त्यानंतर पार्टनरशिप फर्म कशी बनवायची, कुठे बनते, किती खर्च लागतो, आपल्यासाठी आहे किंवा नाही, त्याच्यासाठी आपण पुन्हा एक क्लास घेऊ. त्यानंतर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कशी बनवायची, किती खर्च येतो, त्यासाठी फायदे किती, तोटे किती, ती सुरुवात केल्यानंतर आपल्याला समोर काय काय गोष्टी मिळतात त्यावर एक बनवू. सुशिक्षित बेरोजगारांपर्यंत मला वाटतं बनवण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी आपण शिकलात सुशिक्षित बेरोजगारांचे फायदे किती असतात. तर या 3 व्हिडिओज बनवल्यानंतर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. हो सर, होतील होतील. होतील. तुम्ही सुचवा की होतील. अगोदर प्रोप्रायटरशिप शिकायची आहे की प्रायव्हेट लिमिटेड शिकायची आहे, दोन्हीपैकी कळवा. प्रोप्रायटरच घ्या सर, प्रायव्हेट कोणी आहे नाही सर Proprietor घ्या सर. आपल्या. तसं डायरेक्ट प्रोप्रायटरशिप वालेच असतील ना. हा. म्हणजे याने काय होईल की तुम्ही बरेच जण फोन करतात की मला प्रोप्रायटर मध्ये अशी अडचण येते, तशी अडचण येते, तर मुळात त्या व्हिडिओमध्ये अडचणच ठेवत नाही. प्रोप्रायटरशिप ऑनलाईन कशी नोंदणी होते, किती रुपयात होते, फक्त 200 रुपयामध्ये तुमची नोंदणी होईल प्रोप्रायटरशिपची. तुम्हाला तेवढाही खर्च लागणार नाही. आपण डायरेक्टली ऑनलाईन तुम्हाला असं प्रेझेंटेशन देऊ
की जेणेकरून तुम्ही इकडनं बघताय आणि तसं डायरेक्टली तुम्ही त्या स्टेप लिहून घ्यायच्या आणि प्रोप्रायटरशिपची नोंदणी करून घ्यायची. त्याच्यामध्ये अडचण बिलकुल नाही. आता प्रोप्रायटरशिप नोंदणी कुणासाठी ते पण समजावून घ्या. ज्यांच्याकडे पैसे खर्च करण्यासाठीच पैसे नाहीये बिलकुल, की ज्यांचं कॅपिटल पूर्णपणे झिरो आहे, त्या व्यक्तीसाठी प्रोप्रायटरशिप हा फॉर्मॅट एकदम परफेक्ट आहे. की ज्याच्याकडे पैसे बिलकुल नाहीये, सरळ सरळ, की ज्यांचं फायनान्शियल खूप वीक आहे, की ज्याला आता पैसे उभं राहण्यासाठी खूप काही गोष्टीची अडचण येते किंवा शून्यातूनच तो व्यक्ती व्यवसाय करतो असं आपण समजू. त्या व्यक्तीसाठी परफेक्ट चॉईस आहे, त्यांनी प्रोप्रायटरशिपच नोंदणी करायची. त्यांनी कुणाचंच ऐकायचं नाही आजूबाजूच्यांचं. त्याच्यासाठी प्रोप्रायटरशिपच आहे आणि त्यांनी तिथूनच सुरुवात करायची. सरळ सरळ हा फॉर्म्युला लक्षात घ्या. त्यानंतर प्रायव्हेट लिमिटेड कोणासाठी? ज्याला वाटतं फ्युचरमध्ये खूप प्रीमियम काम करेल मी. जसे आपल्याकडे एक नाशिकचे आहे, ते बघताय, त्यांनी प्रायव्हेट लिमिटेड नोंदणी केलेली आहे. ती त्यांच्यासाठी आहे, कारण त्यांचे प्रोजेक्ट ठरलेले आहे. म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जर आपल्या सारख्यांना जर स्थापन करायची स्टार्टअप वाल्यांना, तर स्टार्टिंगलाच तुम्हाला 15, 20, 25,000 रुपये खर्च येईल. आणि काय होईल, त्या प्रायव्हेट लिमिटेडचे कंप्लायन्स बघता बघताच तुम्हाला काय होईल की अरे हे यामध्ये खूप पैसे लागतात आणि त्यानंतर काय होणार, तुम्ही व्यवसायच करणार नाही. त्यामुळे जो स्टार्टअप करतोय, की ज्याला ऑलरेडी बिझनेस मधलं जास्त माहिती नाहीये, त्यांनी फक्त प्रोप्रायटरशिपच नोंदणी करायची. कारण प्रोप्रायटरशिप विसर्जन करण्याला, म्हणजे प्रोप्रायटरशिप बंद करायला खूप शॉर्टकट प्रोसेस आहे. तशी पार्टनरशिप प्रायव्हेट लिमिटेडला नाहीये. ती खूप लॉंग टर्म प्रोसेस आहे. ती विसर्जित जरी करायचं काम पडलं तर आपल्याला 10, 15, 20, 25,000 रुपये खर्च येतो. आणि तिचे कंप्लायन्सच एवढे किचकट आहे की तुम्हाला नंतर असं वाटेल की कशालाच केली किंवा काय केली. जर कंप्लायन्स सांभाळणं जर होत असेल तर प्रायव्हेट लिमिटेड करायची. आणि जर आपलं, आपण म्हणतो ना की आपलं थोडक्यात थोडकं बरं आहे, तर तुमच्यासाठी प्रोप्रायटरशिपच बेस्ट आहे. प्रोप्रायटरशिपमध्ये सुद्धा अब्जोवधीचा टर्नओव्हर करता येतो. काही जणांना वाटतं की मोठं काम करायचं म्हणून मला प्रायव्हेट लिमिटेडच पाहिजे, तर तसं नाहीये. मोठं काम करण्यासाठी प्रोप्रायटरशिप पासून सुद्धा सुरुवात करता येते. माझी स्वतःची प्रोप्रायटरशिपच आहे, मी तिथूनच सुरुवात केलेली आहे. आज 15 कोटीच्या वर त्यावरच टर्नओव्हर आहे माझा. त्यासाठी मला वेगळं काही करण्याची गरज पडली नाही. म्हणजे प्रोप्रायटरशिपवर सुद्धा शक्य आहे ते. मी सुद्धा, माझ्याकडे प्रायव्हेट लिमिटेड पण आहे आणि प्रोप्रायटरशिप पण आहे. पण प्रोप्रायटरशिपमध्ये जेवढ्या गोष्टी होतात, प्रोप्रायटरशिपमध्ये जेवढे 2 नंबरचे काम करता येतात, तेवढे प्रायव्हेट लिमिटेड, पार्टनरशिप, बेरोजगार संस्था याच्यामध्ये करता येत नाही. ऑलरेडी हा व्हिडिओ रेकॉर्ड आपण करत नाहीये, त्यामुळे डायरेक्टली तुम्हाला सांगतोय त्यातले दुवे काय असतात. तर प्रोप्रायटरशिपमध्ये पूर्णपणे 2 नंबरचं काम इझिली होतं. म्हणजे कसं 2 नंबरचे, म्हणजे तुम्हाला सांगतो की काही चोरीचे कामं वगैरे करायची नाही. 2 नंबरचे काम म्हणजे असं की उदाहरण, आता आपल्यापैकी एका जणाला मी बिल दिला, पण काय झालं, त्याने ते बिल दिलंच नाही, त्याला 2-3 वेळेस चेंजेस करायचं काम पडलं, तर प्रोप्रायटरशिप मध्ये ते ऍडजस्ट होईल. पण प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये ते ऍडजस्ट नाही होणार. त्यामध्ये तुम्हाला पेनल्टीज लागेल. हा विषय आहे. जीएसटी मध्ये काही छोटी मोठी ऍडजस्टमेंट प्रोप्रायटरशिप मध्ये कित्येक ऍडजस्टमेंट होतात, तेवढ्या पार्टनरशिप मध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये होत नाही. ती एक सर्वात महत्वाचा फायदा आहे प्रोप्रायटरशिपचा. प्रोप्रायटरशिप मध्ये काही जणांचा मला फोन आला होता, मला वाटतं पनवेल मधनं फोन आला होता. ते म्हणताय की प्रोप्रायटरशिप केली तर मला ईएमडी आणि डीडी माफ होईल का? तर तोही तुम्हाला माफ होतो. टेंडर फी आणि ईएमडी हा तुम्हाला प्रोप्रायटरशिप मध्ये सुद्धा माफ केला जातो. त्यासाठी कंपल्सरी नाहीये की मी प्रायव्हेट लिमिटेड मधूनच काम करू. ती पण गोष्ट लक्षात घ्या की प्रोप्रायटरशिप मध्ये तुम्हाला तोही बेनिफिट मिळतो. राहिला विषय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा. प्रोप्रायटरशिप ही आपल्या स्टेट पर्यंत तुम्हाला करता येते, कारण आपलं शॉपॅक लायसन वगैरे तिथे जनरेट होता. आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही MCA पोर्टलवर होते. ती सेंट्रल डिपार्टमेंट जे असतं त्यांच्या अधीन असतं, ती असते पूर्णपणे. तिचं मुंबई, बँगलोर, गुजरात अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी त्याचे ऑफिसर्स असतात, त्यांच्याकडे आपलं रजिस्ट्रेशन होतं. मग प्रायव्हेट लिमिटेडचा एक महत्वाचा फायदा काय, की आता मोदी सरकारने एक नवीन स्कीम आणलेली आहे. तर ती स्कीम आहे स्टार्टअप इंडिया. मला वाटतं बाकीच्यांनी पर्सनली नॉलेज घेणं सुरुवात करा, कारण पुढचा व्हिडिओ आल्यानंतर अजून तुम्हाला जास्त लवकर ते कळणार. तर स्टार्टअप इंडिया स्कीम मध्ये गव्हर्नमेंटने काय दिलं, की आता बरेच जण गव्हर्नमेंटकडे ऍप्लिकेशन करताय की मला रोजगार द्या, मला रोजगार द्या. साहजिक आहे की एवढे मोठे करोडोमध्ये आपल्याकडे लोक आहेत, बेरोजगार आहे, तर प्रत्येकांना रोजगार देणं कोणालाच पॉसिबल नाहीये. ती काँग्रेसची सरकार असो, बीजेपीची असो किंवा अजून कुठलीही सरकार आली तर कोणीही ते देऊ शकत नाही. तुम्हाला माहिती आहे, या 5 वर्षा अगोदर बीजेपी सरकार येण्याच्या अगोदर कोणाला रोजगार होते? परिस्थिती सेमच असते, फक्त आपल्याला वाटतं की असं आहे, रोजगार कोणालाच देणं पॉसिबल नाहीये. म्हणून गव्हर्नमेंटने काय केलं की स्वयंरोजगार फोकस करा. कारण रोजगार देणं पॉसिबल नाहीये, पण काहीतरी द्यावं लागेल. मग स्वयंरोजगार म्हणजे काय, म्हणजे ज्यामधून जो व्यक्ती व्यवसाय करू इच्छितो,
म्हणजे तुम्ही पण आले त्याच्यामध्ये, प्रोप्रायटर पण आले, तर त्या लोकांना थोडंसं पाठबळ द्या. मग पहिलं पाठबळ कुठलं दिलं त्यांनी? त्यांना EMD आणि टेंडर फी माफ करून टाकली. म्हणजे तुमच्यापैकी कुठलाही व्यक्ती जो शून्य आहे, तुम्ही आज 2 कोटीचं टेंडर इझिली भरू शकता. तुम्हाला अट नाही त्याला कुठली. आत्ता एक अमरावतीचं मी एक टेंडर बघत होतो, तर त्या टेंडरला 7 वेळेस कॉल झालेला आहे. 7 वेळेस कशाला म्हणतात? 7 वेळेस कॉल झालेला आहे, तरीही कोणी भरत नाही. विशेष म्हणजे त्यांनी कंटाळून त्या टेंडरचा EMD आणि टेंडर फी सुद्धा माफ करून टाकली. कारण लोकच भरत नाहीये टेंडर. मुळात टेंडर येणं ही चुकीचं नाहीये. आपण मेंटॅलिटीच नाही बनली लोकांची की टेंडर आपण भरायला पाहिजे. हा महत्वाचा विषय. तर मग गव्हर्नमेंटने काय केलं? स्वयंरोजगार झाला पाहिजे, मग सहकार क्षेत्र उभं केलं आणि सहकार क्षेत्रामधून त्यांना फायनान्शियली बॅकअप दिला. हा एक फायदा झाला सहकारी संस्थेसाठी. आणि स्टार्टअप इंडिया प्रायव्हेट लिमिटेडसाठी काय फायदा करून दिला की स्टार्टअप इंडियामध्ये जो व्यक्ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्ट्रेशन करेल, लक्षात घ्या, जो व्यक्ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्टर्ड करेल त्या व्यक्तीकडे जर चांगला प्रोजेक्ट असेल आणि चांगलं त्याच्याकडे विजन असेल आणि त्या व्यक्तीच्या माध्यमातून 10, 50, 100, 200, 250, 500, 1000, 2000 त्या व्यक्तीला जर रोजगार प्राप्त होत असेल, तर अशा व्यक्तीला डायरेक्टली गव्हर्नमेंट 2 ते 3 कोटी काम घेण्यासाठी एकही कागदपत्र मागत नाही. त्याला IT रिटर्न मागत नाही, त्याला एक्सपिरियन्स मागत नाही, त्याला कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स देण्याची बिलकुल गरज नाहीये. त्याला स्टार्टअप इंडियाचं रजिस्ट्रेशन करायचं आणि डायरेक्टली तो काम घेऊ शकतो. आता प्रश्न पडत असेल कुठलं काम घेऊ शकतो? तो एखाद्या ऑफिसेसला मनुष्यबळ पुरवठ्याचं काम घेऊ शकतो. त्याला टेंडर फी EMD भरायची गरज नाही, पहिली गोष्ट. त्यानंतर तो पेस्ट कंट्रोल, सॅनिटायझेशन. आता तुम्हाला वाटत असेल की मी सर्वप्रथम मॅनपॉवर का बोललो, तर मी मॅनपॉवर यासाठी बोललो की मॅनपॉवर बोलण्याचा विषय असा आहे की मी अगोदर काय सांगितलं तुम्हाला, कुठलंही काम घेण्यासाठी जर तिथे एम्प्लॉयमेंट जनरेशन होत असेल, की जिथे जास्तीत जास्त लोकांना काम मिळत असेल, त्याच कामाला तुम्हाला ते स्टार्टअप इंडिया मिळतं. त्यात IT बेस काम असेल, मग मॅनपॉवर मध्ये काय होतं की तुमच्या माध्यमातून तुम्ही 1000 लोकांना रोजगार देऊ शकता. रोजगार कसा की तुम्ही त्यांना कामाला लावू शकता. शासनाकडे एखादं जर सिक्युरिटी गार्डचं काम आलं असेल की तिथे 100 लोक लागतील, जर तुम्ही स्टार्टअप इंडियावाले असतील, स्टार्टअप इंडियामधून तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल, तर डायरेक्ट डिपार्टमेंट तुमच्यासोबत अप्रोच होईल आणि लगेच तुम्हाला काम देईल ते, कारण तुम्ही स्टार्टअप वाले आहे. तुम्ही तुमच्या त्या कामामधून काय होतंय, 2 गोष्टी साध्य होत आहे. एक तर गव्हर्नमेंटला कामही मिळतंय, प्लस तुम्ही नवीन लोकांना रोजगार प्राप्त करून देताय. त्यामुळे गव्हर्नमेंट काय करेल, तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स देईल. हा आहे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा फायदा आणि स्टार्टअप इंडियाचा. त्यानंतर आता कंपनी तर झाली, पण कंपनी झाल्यानंतर अजून काही सर्टिफिकेशन आपल्याला नंतर तर शिकायचे, पण आज आपली बेसिक्स माहिती देतोय म्हणून तुम्हाला माहिती देतोय की ISO, ISI असे काही सर्टिफिकेट लागतात व्यवसायासाठी. ज्यावेळेस विदेशामध्ये आपल्याला जर काही पाठवायचं असेल, आपल्याला जर अपेडामध्ये काही द्यायचं असेल, एक्सपोर्ट करायचं असेल, काही गोष्टी मोठ्या लेवलवर करायच्या असतील, तर आपल्याला काही गोष्टी लागतात. उदाहरणार्थ आपल्यापैकी एका जणांनी काही गोष्ट बनवली आणि ती खूप युनिक आहे की आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये कुणीच बनवली नाही, फक्त ती स्किल तुमच्याकडे आहे. मग अशा स्किलला जर तुम्ही पेटंट केलं, तर ते पेटंटचं जर तुम्हाला लायसन काढायचं असेल किंवा त्या एखाद्या प्रॉडक्टला जर पेटंट करायचं असेल, तर तुम्हाला अगोदर भरपूर फी लागायची त्याला. आणि अशी फीज बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की नको बाबा, ते नाही केलेलं बरं. मग ही गोष्ट स्टार्टअप इंडियामध्ये गव्हर्नमेंटनी खूप सोपी करून दिली. जर तुमचं स्टार्टअप इंडिया आहे, तुमचा जर होप्स पूर्णपणे आहे की तुम्हाला रोजगारच प्राप्त करायचा आहे आणि तुमची स्किल तुम्हाला अजून मॉनिटाईज करायची आहे, मग शासन काय केलं, शासनानं पेटंटमध्ये तुम्हाला फक्त 5% फी भरायची गरज आहे, की जिथे अगोदर 100% फी होती. ISO पण, ISI, पेटंट या कित्येक गोष्टीला तुम्हाला सर्व फीस त्यांनी एक्झप्ट करून टाकल्या, तुम्हाला पूर्णपणे माफ केलं. टेंडर फी माफ झालं, एक्सपिरियन्स माफ झाला, अशा प्रकारचे लायसन्स खूप कमी दरामध्ये मिळत आहे. मग हा तुम्हाला होतोय स्टार्टअप इंडियाचा फायदा. ज्याचा मोठो खूप मोठा आहे बिझनेस करायचा, तर त्यांनी स्टार्टअप इंडिया किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधून सुद्धा सुरुवात करू शकता. पण सुरुवात करण्या अगोदर ती गोष्ट काय आहे अगोदर समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्याला टॅक्सेशन किती, प्रोप्रायटरशिपला टॅक्सेशन किती, या सगळ्या गोष्टी अगोदर चेक करायच्या आणि ह्या गोष्टी नुसत्या लर्न करायच्या नाही. या गोष्टी प्रॉपर एका डायरीमध्ये प्रॉपर लिहून घ्यायच्या की आपल्याला इथे किती खर्च लागतो, तिथे किती लागतो. तुम्हाला मला शॉर्ट टर्म व्यावसायिक बनवायचंच नाहीये, कारण शॉर्ट टर्म व्यावसायिक जो व्यक्ती बनेल त्याला लॉंग टर्मची चिंता राहणार नाही. जर लॉंग टर्म बनायचं असेल तर प्रॉपर गोष्टी तुम्हाला नोट डाऊन कराव्या लागतील. तर नोट डाऊन करूनच तुम्ही पूर्णपणे समोरच्या ज्या गोष्टी ते घेऊ शकता. कारण इतकी इंटरेस्टिंग विषय आहे की इझिली तुम्ही ते कॅप्चर करू शकता. तुम्ही आता आपण स्टेप वाईज तर घेणारच आहे, पण
रजिस्ट्रेशन करताना ह्या गोष्टी अगोदर समजावून घ्यायच्या की पार्टनरशिप ठीक आहे का, प्रोप्रायटरशिप ठीक आहे का, त्यानंतर उद्यमचं रजिस्ट्रेशन म्हणजेच प्रोप्रायटरशिप असते का. कित्येक जणांना खूप प्रश्न पडलेले. त्या प्रश्नाचे ऑलरेडी आपण उत्तर एकाच व्हिडिओमध्ये देतोय. एक प्रोप्रायटरशिपचा व्हिडिओ जो देणार आहे त्या व्हिडिओमध्ये प्रोप्रायटरशिपचं रजिस्ट्रेशनसाठी काय लागतं तिथून आपण सर्व गोष्टी क्लिअर करतोय. त्यामुळे सर्वांना एकच विनंती करतो की कुठलीही गोष्ट रजिस्ट्रेशन करताना वाटलं कोणीतरी सांगितलं काहीतरी करायचं तसं बिलकुल करायचं नाही. अगोदर ते समजावून घ्या. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काय असते त्यानंतर तिचं रजिस्ट्रेशन करा. ऑलरेडी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ज्यांची रजिस्ट्रेशन करायची त्यांना तर एवढं सांगेल की त्याला भरपूर फायदे, कारण त्यात नेचर ऑफ बिझनेस मल्टिपल करता येतात, कारण त्याचे ऑब्जेक्टिव्ह एमओए मध्ये वगैरे असतात. ज्यांची नोंदणी झाली असेल त्यांना ते माहिती आहे की ते त्या पद्धतीने करतात. आपल्यापैकी नाशिकचे जे आहेत ते तुम्हाला सांगतील, कारण त्यांनी सुद्धा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्ट्रेशन केली आणि त्यांच्याकडे कीवर्ड्स पण खूप चांगले आहे. पेस्ट कंट्रोल असेल, एन्व्हायरमेंटल असतील, मॅन पॉवर असेल, हाऊसकीपिंग असेल. नमस्कार. नमस्कार सर. तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड केलेली आहे मला माहिती आहे आणि तुमचे हो. भरपूर डॉक्युमेंट प्रॉपर आहे. मी तर तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो की तुम्हाला 5 ते 6 महिन्यामध्ये तुम्ही 1 कोटीपर्यंत काम इझिली घेऊ शकता त्या डॉक्युमेंट्सवर, कारण जेम पोर्टलच्या माध्यमातून 100% ते सक्सेस आहे. हो, त्याच्यात आता डॉक्युमेंटेशन म्हणजे जीएसटी बाकी राहिले फक्त, आणि 2-3 पोर्टलला जे काय म्हणतात त्याला रजिस्ट्रेशन करायचंय. येस, मी तुम्हाला मला वाटतं त्या दिवशी इनवॉइस स्मार्टला पण रजिस्ट्रेशन करायला सांगितलं, कारण लवकर हो. करून घ्या नाहीतर मग त्याला 10,000 रुपये तुम्हाला नंतर लागतील. आता फ्री चालू आहे, फ्री मध्ये रजिस्ट्रेशन हो. करून घ्या, नंतर आपल्याला फायदा होईल. म्हणजे तुम्हाला पेमेंटची पण मी चिंता नाही ऑर्डर मिळाल्यानंतर. इनवॉइस स्मार्टला गेलो तो, तिथं जीएसटी नंबर कंपल्सरी. येस येस मग येस, जीएसटी त्याच्यामुळे आहे बरोबर. तुम्हाला जर इनवॉइस स्मार्टला जर काही अडचण आली असेल तर तिथले अधिकारी पण आपल्या ओळखीचे आहेत. जर काही अडचण आली असेल तर तुम्ही सांगा, मी तुम्हाला ते सॉल्ट आउट करून देईन. चालेल. जीएसटी नंबर आला का मी तुम्हाला लगेच कॉन्टॅक्ट करतो सर. हो, आणि पण तुम्ही लास्ट जीएसटी ची स्टेजला घाई का केली? हेच ना, या रजिस्ट्रेशन साठीच जीएसटी काढतोय मी. इनवॉइस स्मार्टला, त्यानंतर आपला वेंडर रजिस्ट्रेशन साठी जीएसटी येस कंपल्सरी. येस, कंपल्सरी आहे, बरोबर आहे. म्हणून ते जीएसटी काढतोय. चालेल, तुम्हाला मिळेल त्यातून काम, कारण ऑलरेडी तुम्ही लायसन प्रायव्हेट लिमिटेड केलं आणि तुमचे हो. कीवर्ड्स पण बघितले मी, ते एकदम प्रीमियम आहे, प्रॉपर आहे. तुम्हाला नक्कीच करता येईल त्यातून काहीतरी. फक्त प्रॉपर रिटर्न्स वगैरे लक्ष द्या. तुमची अॅन्युअल जनरल मीटिंग असते, तुमची डीन हो. केवायसी असते, त्या गोष्टी प्रॉपर लक्षात घ्यायच्या, कारण सीएस या लवकर सांगत नाही. आपण आपल्या जे काही लायसन्स काढले आपण त्याचा फॉलो घ्यायचा. फॉलोअप घेऊनच ते डॉक्युमेंट्स तुम्ही ते पूर्ण ऍक्टिव्ह ठेवायचे. हो, सीएस माझा मित्रच आहे तो, म्हणजे कंपल्सरी, म्हणजे आम्ही एकाच वर्गात होतो, त्यामुळे तो सगळं काही गोष्टी सांगतो प्रॉपर एकदम. ओके, त्याच्यामुळे मी काय करणार. चालेल, मग काय अडचण नाही. हो. तर आतापर्यंत सांगितलेला विषय लक्षात आला? कुणाचा काही प्रश्न असेल तर विचारा. सर माझा एक प्रश्न होता. हं? हॅलो सर. बोला बोला. प्रोप्रायटरशिप फर्मचं नंतर प्रायव्हेट लिमिटेड मध्ये कन्व्हर्टन करता येतं का प्रोप्रायटरशिप बंद करायच्या नंतर मग प्रायव्हेट लिमिटेड खोलायचं? नाही, तसं ते होत नाही. कारण काय होतं, ते मर्ज होत नाही. प्रोप्रायटरशिप कसं असतं, प्रोप्रायटरशिप ही वेगळ्या ऑथॉरिटीकडे रजिस्टर्ड झालेली असते. उदाहरण तुम्हाला एक सांगतो हा. मी. माझ्याकडे एक सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था आहे आणि ती मत्स्यपालनची आहे. पण ती रजिस्टर्ड कोणाकडे आहे? ती जिल्हा उपनिबंधकाकडे, बरोबर. म्हणजे त्याचा होलसेल मालक कोण आहे? जिल्हा उपनिबंधक. पण मला ती बरोबर. मत्स्यपालन पासून मला दुग्ध व्यवसायाकडे जर वळवायची असेल तर तिचं वर्गीकरण करता येतं, कारण तिचा मेन कोण आहे? जिल्हा उपनिबंधक, याच्या अधिपत्याखालीच ते चालतं, बरोबर आहे. आता तुमच्या केसमध्ये कसं आहे की तुमचं प्रोप्रायटरशिपचं रजिस्ट्रेशन हा पार्ट खूप वेगळा आहे आणि एमसीए मध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हा पार्ट वेगळा आहे. तर हे दोन्हीचं मर्ज होईल कसं? कारण दोन्हीचे जे डेझिग्नेशन आहे, जे डेझिग्नेशनचे ऑफिसर्स असतात ते पूर्णपणे डिफरंट्स आहे. म्हणजे इकडे शॉप इन्स्पेक्टर आहे तर तिकडे एमसीए पोर्टलवरचा एमसीएचा अधिकारी असेल, तर या दोन्ही गोष्टी सुसंगत होत नाही, त्यामुळे ते तसं ट्रान्सफर होत नाही. आणि तसं ट्रान्सफर जर तुम्ही केलं तर फक्त एक 100 रुपये 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर ते होतं, पण ई टेंडरिंग मध्ये त्याला 0 व्हॅल्युएशन आहे, त्याचा कुठेही तुम्हाला फायदा घेता येणार नाही. ठीक आहे. अजून कोणाला काही विचारायचंय?
सर सर मी आहे की नाही तुम्हाला एक मेसेज केलं होतं मध्यंतरी. माझ्याकडे प्रोप्रायटरशिप म्हणताना सर माझं स्वतःचं शॉप आहे, शॉप एक लायसन्स आहे ओके. आणि सोसायटी पण आहे. सोसायटीमध्ये तुम्हाला त्याच मेसेज केलं की ते EMD सूट साठी काय करावे लागेल आणि कुठं हे करावे लागेल. ओके. EMD सूट साठी आपण ऑलरेडी टेलिग्रामवर एक फॉर्मॅट पण दिला. तो फॉर्मॅट देऊन तुम्ही जिल्हा उपनिबंधक कार्यालयात जायचं आणि तिथनं तो दोन्ही लेटर घ्यायचे, एक कौशल्य विभागामधनं घ्यायचं आणि एक EMD सूटचं प्रमाणपत्र घ्यायचं. वाटलंच तर तुम्ही मला पुन्हा मेसेज करा, ते तुम्हाला दुसरे फॉर्मॅट पाठवतो. ते तसाच्या तसा फॉर्मॅट बनवून त्यांना तुम्ही ऍप्लिकेशन करू. ओके सर, धन्यवाद. अजून कोणाचे प्रश्न आहे? नोंदणीच्या बाबतीमध्ये विचारा, कारण नोंदणी ही फर्स्ट स्टेप आहे. ती स्टेप जर चुकली तर समोरच्या एक एक स्टेप चुकत जातील. त्यामुळे नोंदणी चुकवायची नाहीये, कारण बाकीच्या थोड्याफार गोष्टी मी ऍडजस्ट करून घेईल तुम्हाला की तिथून काहीतरी करता येईल. पण नोंदणी चुकली तर तिथून काही करता येत नाही. त्यामुळे नोंदणी चुकायला नाही पाहिजे. नोंदणी प्रॉपर करायची, मग नंतरच्या गोष्टी हळूहळू आपण त्या समोरचे जे बेनिफिट्स आपल्याला घ्यायचे ते आपल्याला बेनिफिट्स घेता येतील. सर, आपल्याच व्हिडिओच्या माध्यमातून मला इन्फॉर्मेशन मिळाली. ते डॉक्युमेंट्स बरोबर म्हणजे लिस्ट मी तुम्हाला सांगतो ती प्रॉपर आहे का तुम्ही मला सांगा. सर्वप्रथम आपल्याला शॉप ऍक्ट करावं लागेल. येस. ठीक आहे. त्याच्यानंतर आपली प्रोप्रायटरशिपचं रजिस्ट्रेशन. नाही, चुकले तुम्ही पुन्हा. प्रोप्रायटर म्हणजे हा. ते शॉप ऍक्ट लायसन ज्याचा एकल मालकी, ज्या रजिस्ट्रेशनला एकटा व्यक्ती तोच मालक असतो त्यालाच म्हणतात प्रोप्रायटरशिप. त्याचं असं वेगळं रजिस्ट्रेशन नसतं. साधं उद्यम आणि शॉप नाही, ऍक्ट नाही. झालं तरी तुम्ही प्रोप्रायटरशिपची रजिस्ट्रेशन केलं असं गृहीत होतं. ओके, म्हणजे असं सेपरेट त्याला प्रोप्रायटरशिपचं काही असं वेगळं रजिस्ट्रेशन नाही. प्रोप्रायटरशिपचा म्हणजे अर्थ काय shop होतो? एकल मालकी. एकल मालकी मालकी, त्याचा बरोबर. होलसोल मालक मी एकटाच आहे, ते झालं प्रोप्रायटरशिप. ओके ओके ओके. येस येस येस. म्हणजे तुम्ही बघा ना, शॉप ऍक्ट, उद्यम रजिस्ट्रेशन, GST रजिस्ट्रेशन करावं लागेल का सुरुवातीला शॉप याच्यासाठी प्रोप्रायटरसाठी? नाही, GST कंपल्सरी नाहीये, पण GST आणि इन्कम टॅक्स केलं तर फायदेशीर ठरेल. नाही, सध्या नाही काढायचा. मी ज्यावेळेस सांगेल त्याच वेळेस काढायचा. ज्यांनी माझ्या म्हणजे मी सांगितल्याच्या वेळेसच ज्यांनी काढला त्यांचा 50 लाख रुपयाचा फायदा होईल. जर तुम्हाला तो करायचा असेल तर मला विचारल्याशिवाय कोणीही काढायचं नाही. GST आणि इन्कम टॅक्स मी सांगेल त्याच वेळेस काढायचं. ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कंपनी पॅन कार्ड. पॅन कार्ड पण काढावं लागेल. पॅन कार्ड म्हणजे तुमचंच पॅन कार्ड चालेल, कारण तुम्ही प्रोप्रायटरशिप आहात. असं वेगळं काढायची, कंपनी पॅन कार्ड करायची गरज नाही. कंपनी पॅन कार्ड कधी निघेल? आता तुमची प्रोप्रायटर आहे म्हणजे तुम्हीच मालक आहात, बरोबर आहे. बरोबर. त्यामुळे तुमचंच हो. पॅन कार्ड चालतं. पण काही केसमध्ये काय होतं की तुम्ही आणि तुमचा भाऊ दोघं जण पार्टनर आहेत, त्यामुळे तुमची मालकी ठरलेली नाही, त्यामुळे ते कंपनीच्या नावानं राहील. तिथे वेगळं पॅन कार्ड. ओके, कंपनी पॅन कार्ड लागेल. प्रोप्रायटरशिपला आपलं स्वतःच पॅन त्यासाठी कार्ड चालतं. आपल्याला इथे मग नेसेसरी आपल्याला शॉप ऍक्ट आहे, उद्यम रजिस्ट्रेशन आणि करंट अकाउंट लागेल जर Yes. हे करायचं असेल. एकदम बरोबर. या 3 गोष्टी नेसेसरी आहे एकदम. बरोबर. ठीक आहे सर, ठीक. आणि यानंतर पण एक महत्वाचं आहे इन्कम टॅक्स. पण आपल्यापैकी बिल्ड कॉन्ट्रॅक्टर मेंबर पैकी ज्यांना इन्कम टॅक्स काढायचा आहे त्यांनी एक वेळेस माझ्याकडनं कन्फर्मेशन घ्यायचं, मगच इन्कम टॅक्स काढायचं. मनाने कोणीही इन्कम टॅक्स काढू नका. ज्यांनी इन्कम टॅक्स काढला ठीक आहे, नंतर तर आपण त्याला रिकव्हरी करू, पण अगोदर चुकी करायची आणि त्याला रिकव्हरी करायची त्यापेक्षा अगोदर विचारलेलं बेस्ट राहील. त्यामुळे विचारल्यानंतरच इन्कम टॅक्स काढा, अगोदर कोणीही काढू नका. ज्यांना काढायचं आहे. सर, हा सर पण माझं गेल्या 2 वर्षाचं आहे. मी अगोदरपासूनच करत आले. नील मध्ये पण माझं. नाही, नील मध्ये महत्वाचं नाहीये, त्यातच तर सर्व गडबड होते की काही जणांना वाटतं नील मध्ये भरलं म्हणून सर्व झालं. नील मध्ये महत्वाचं नाहीये. समोरच्या कॉपीला व्हॅल्युएशन काही नाहीये माझ्याकडे. मला बॅलन्स शीट आणि प्रॉफिट लॉस हा महत्वाचा असतो, जो की टेंडरिंग प्रोसेसमध्ये अति महत्वाचा आहे. तुम्ही नील मध्ये भरा, त्याला व्हॅल्युएशन 0 आहे, पण तुम्ही बॅलन्स शीट आणि प्रॉफिट लॉस मध्ये काय भरलं ते महत्वाचं राहतं. ओके. मग सर तुम्हाला ते वैयक्तिक त्या मी पाठवून देऊ का PDF ज्या मी केल्या होत्या? म्हणजे याच्या अगोदरच केल्या होत्या, असं नाही की मी ते आपल्या प्रोग्राम नंतर केले. मी गेल्या वर्षीपासून ते करतोय.
याही आता जे लास्ट वीक मध्ये रिटर्न केलं. तुम्ही मला ते पाठवा, बघू तुमचा त्यात काही फायदा करता येतो का, आणि जर काही चूक पण झाली असेल तर आपण त्याला बघू कसं रिकव्हर करता येईल. ठीक आहे. तर यांचा जो प्रश्न होता तर बऱ्याच जणांना लक्षात आलं असेल की प्रोप्रायटर मध्ये आपलं पॅन कार्ड म्हणजेच आपलं पॅन कार्ड पूर्ण चालतं. अजून एक सर्वांना एक भ्रम आहे अजून, की इन्कम टॅक्स कोणाच्या नावानं काढायचा. म्हणजे खूप जण विचारतात प्रश्न की इन्कम टॅक्स कोणाच्या नावानं काढायचा. ज्या अर्थी प्रोप्रायटरशिप मध्ये पॅन कार्ड जर आपलं आहे तर इन्कम टॅक्स पण त्याच पॅन कार्डवर निघतो. तो कंपनीच्या नावाने काढता येत नाही. इन्कम टॅक्स हा पॅन कार्डवर निघत असतो, त्यामुळे त्याच नावाने निघेल, म्हणजे आपल्याच नावाने इन्कम टॅक्स निघतो तो. त्यामध्ये वेगळ्या कंपनीच्या नावानं आपल्याला तसा काही काढता येत नाही. ती पण गोष्ट लक्षात घ्या. काहींना वाटतं की कंपनीच्या नावाने इन्कम टॅक्स भरायचा का, पण एकल मालकी असल्यामुळे तुमच्याच नावावर सर्व असल्यामुळे बँकेमध्ये सुद्धा करंट अकाउंटमध्ये तुमची सही चालते, त्यामुळे इन्कम टॅक्स हा तुमच्या नावावरच असतो. तो काय असा कंपनीच्या नावाने निघत नाही. तो तुमच्या इंडिव्हिज्युअल नावावरच तुम्हाला काढावा लागतो. तुम्ही जर तुमचा इन्कम टॅक्स जर बघितला तर बघा तिथे लिहिलेलं असतं इंडिव्हिज्युअल, कारण तुम्ही स्वतःच प्रोप्रायटर आहात, त्यामुळे तिथे इंडिव्हिज्युअल लिहिलेलं असतं. जर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर तिथं प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असं लिहिलेलं असतं. अजून काही प्रश्न? सर ते आपलं टेंडर भरताना ते मशिनरीचं असतं बघा. काय विचारलं तुम्ही? मशिनरीचं, ते मशिनरी आपली ओन असली तर जमतं ना सर? नाही, आपला प्रश्न, आपला विषय वेगळा चालू आहे. आपला इन्कम टॅक्सचा आणि अकाउंटचा प्रश्न चालू आहे आपला. तुम्ही कुठला वेगळाच सांगितला प्रश्न. हा सर, मी मशिनरीचं बोलतोय, आपलं टेंडर डॉक्युमेंट्स मधलं. हा, पण मशिनरीचं तुम्हाला काय सांगायचंय नेमका? मशिनरीचं काय? हा तेच ना सर, ते मशिनरीचं अपलोड करावं लागतं आपल्याला. तर ओनर वगैरे केलं तर जमतं ना? नाही नाही, तुम्ही जो पार्ट सांगता तो वेगळा आहे. मशिनरी म्हणजे कुणाची मशिनरी असेल तर आपण आपल्या लेटर हेडवर लावू शकतो. तो पार्ट टेंडरच्या समोरचा आहे. हा सर, मी तर महा टेंडर्स तर पूर्ण कव्हर झालं सर माझं. नाही, बाकीचे आपण करतोय कव्हर. बाकीचं आपले स्टेप वाईज चालू आहे. कसं स्टेप वाईज झालं, आता बघा काही जणांनी ऑलरेडी प्रोप्रायटरशिप मध्ये त्यांची गफलत होते. त्यांना उगाच समोर घेऊन गेल्यानंतर ते बेरोजगारच राहतील. त्यांना आपल्याला काय करायचंय, त्यांना बेरोजगारांपासून रोजगार द्यायचा आहे आपल्याला. त्यामुळे आपण स्टेप वाईज घेतोय, की जेणेकरून नोंदणी एकदा झाली ना तर माझं पण खूप टेन्शन मिटून जातं. की तुमची नोंदणी झाली, मग नंतर डायरेक्टली तुम्हाला कामासाठी आपल्याला पळवता येतं, की जा तिकडे भरा टेंडर्स, इथे कोटेशन आलं, इथे तुम्ही भंगारचं टेंडर भरून बघा, इथे असं असं ऑनलाईन टेंडर आहे. मग ती समोरची प्रोसेस झाली, कारण समोरचे जे प्रॉब्लेम्स असतात ते प्रीमियम आहे, ते फेस करायला पण एक खूप वेगळी मजा येते. त्यामुळे ते प्रॉब्लेम्स आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने घेऊ. म्हणजे तुम्हाला पण स्टेप लक्षात आली असेल ना, आपण किती शून्यापासून घेतोय आपण. विशेष म्हणजे बिल्डर हो कॉन्ट्रॅक्टर बरोबर. घेण्याचं मुख्य उद्दिष्टच ते आहे. कोणीही मागे राहता कामा नये. एखादा व्यक्ती मागे राहिला तर आपण त्याला लगेच आपण समोर आणू आणि त्याला सुद्धा आपल्या सोबत आपण कसं नेता येईल हेच आपल्याला साध्य करायचंय. आणि ज्यांनी बिल्डर कॉन्ट्रॅक्टर मेंबरशिप घेतली ते निश्चिंत राहा. तुम्हाला ह्या स्टेप वाईज चाललो ना आपण, 100% तुम्हाला इथून माघार नाहीये. तुम्हाला 100% काम मिळेल. फक्त एक एक स्टेप फॉलो करा. आज जर काही जणांना जर रेडी असेल, जर कोणी उस्मानाबादची असतील तर तुमच्यासाठी ऑलरेडी 5 ते 10 लाख रुपयाचं काम सध्या रेडी आहे. तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्ती सुद्धा तो करू शकतो, कारण त्याला फक्त शॉप ऍक्ट लायसन, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि करंट अकाउंट असणं गरजेचं आहे. तुम्हाला वेगळं काही देण्याची बिलकुल गरज नाहीये. पण आता सध्या ठीक आहे, सध्या एवढी मोठी शॉप ऍक्ट काढल्यावर करंट अकाउंट निघते का? हो, अगोदर शॉप ऍक्ट गरजेचं आहे, त्यानंतरच निघेल. हॅलो सर. हा बोला. सर वेंडरशिपसाठी जीएसटी नंबर लागेल ना पण? काही ठिकाणी कंपल्सरी आहे, काही ठिकाणी लागत नाही. ओके. ज्यांना वेंडरशिप मध्ये करिअर करायचं आहे त्यांनी टेंडरला थोडं बाजूला ठेवायचं, कारण टेंडरसाठी डॉक्युमेंट्स वेगळे असतात आणि वेंडरसाठी वेगळे असतात. त्यामुळे मी खरेदी प्रक्रिया जी तुम्हाला सांगितली ती व्यवस्थित समजली असेल तुम्हाला, की त्यामध्ये क्लिअर केलं की वेंडरशिप मध्ये ज्यांना जायचंय त्यांना त्यांचा वेगळा मार्ग काढून दिला, ज्यांना टेंडर मध्ये जायचं त्यांचा मार्ग वेगळा आहे. पण आपल्यापैकी काही जण असे की त्यांना दोन्हीकडे जायचंय, मग त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक वेगळा क्रायटेरिया ठेवला की त्यांना दोन्हीकडे जायचंय ना, मग त्यांना ते डॉक्युमेंट्स आहे ते डॉक्युमेंट्स अगोदर तसे बनवून घ्यायचे, जेणेकरून तो इकडेही पार्टिसिपेट होईल आणि तिकडेही होईल. बरोबर. ऑलरेडी आपले बिल्डर कॉन्ट्रॅक्टर मध्ये मेंबर खूप जास्त आहे, पण त्यांना तो व्हिडिओ बघायचा पण कसा तेही माहिती नाहीये. तर आता एखाद्या दिवशी तेच व्हिडिओ आपण ठेवू, की त्याच्यामध्ये आपल्याला कसं शिकता येईल किंवा त्याच्यामधून आपल्याला काही गोष्टी समजून घेता येईल.
बरेच जण त्याच्यामध्ये सुद्धा कन्फ्यूज आहेत, तर आपण तेही बघू. कारण ऑलरेडी रजिस्ट्रेशन म्हणून खूप जणांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे बिल्डर कॉन्ट्रॅक्टर मेंबरशिपचा. पण आज तुम्हाला त्या प्रॉपर गोष्टी कळत आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही ऑलरेडी खूप समोर आलेले त्यांच्यापेक्षा, की आता तुम्ही रजिस्ट्रेशन असेल, आपला ग्रुप असेल, आपले प्रीमियम टेंडर्स बघणं असतील, किंवा काही जणांचं मला माहिती आहे प्रॉपर नॉलेज तुम्हाला आलेलं आहे बऱ्यापैकी खरेदी प्रक्रियेचं. तर असं नॉलेज घेत जायचं. आपला जिल्हा, आपला तालुका, आपलं गाव हे आपण एक एक कव्हर करू, जेणेकरून तुम्हालाच तिथे कसं कॉन्ट्रॅक्टर म्हणून बिल्ड होता येईल, आपण त्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून करायचा आहे. त्यामुळे सर्व माहिती प्रॉपर समजावून घ्यायची आहे. आणि नोंदणी प्रक्रिया तर आवश्यक सर्वजण अगोदर पूर्ण करून घ्या. आता मला वाटतं तुम्ही चर्चा केली नोंदणीची, तुम्ही IT रिटर्न मला पाठवा. अजून नोंदणीमध्ये कोण बाकी आहे? सर माझी पण नोंदणी बाकी आहे. ओके. हा, सर तुम्हाला शॉप ऍक्ट बाकी आहे माझं फक्त, तुम्ही सांगितलं म्हणून थांबलो मी. नाही, तुमचे डॉक्युमेंट मला तरी वाटतं आपल्या ग्रुपमध्ये सर्वात जास्त डॉक्युमेंट जर स्ट्रॉंग असतील तर एकमेव तुम्हीच आहे. हो. सर्वात जास्त. हा, कारण मी ते बघितले डॉक्युमेंट तुमच्याकडे ऑलरेडी वर्क डन मध्ये 1.5 कोटीचं काम आहे. त्यामुळे तुमचे डॉक्युमेंट प्रीमियम आहे. फक्त तुम्हाला अजून मला एक्स्ट्रा काही गोष्टी द्यायच्या आहे. त्यामुळे मी तुम्हाला जे नाव सुचवेल तेच नाव तुम्ही कंपनीला तुमच्या द्यायचं. हा, म्हणूनच थांबलो मी. येस, मी देईन आता एक टेंडर भरलं होतं सर हिंगोलीचं, 17 लाखाचं होतं काहीतरी, गार्ड रूम होती SRPF ची, ते पण भेटलं सर आपल्याला. चालेल, तुमचं अभिनंदन. तुम्हाला मिळेल ते काम अजून. धन्यवाद. आपले अभिनंदन. ते ऑलरेडी औरंगाबादला स्पेशली मला भेटायला आले होते. त्यांचे डॉक्युमेंट्स मी बघितले आणि मलाच असं वाटलं की अजून यांना प्रीमियम काही गोष्टी एक्स्ट्रा देऊ आपण, म्हणून त्यासाठी त्यांच्या डॉक्युमेंटचं लायसन्सचं मला नाव चेंज करायचं. तर ते नाव मी चेंज करायला देईल तुम्हाला. ते नाव चेंज करून लगेच मला रिप्लाय करा. हो चालेल. आणि समोर जे काम आहे त्याची स्टेप ठरवू. आणि हो लाखांपासून करोडोपर्यंत तर आले, आपण बघू अब्जोपर्यंत काही मजल मारता येते का, त्याचं पण थोडंसं बघू, ट्राय करू. चालेल सर, ठीक. रजिस्ट्रेशन कोणतं नाव पण सगळ्यात करायचं? पहिलं आहे ना, हॅलो हा, बोला. सर, रजिस्ट्रेशन कोणत्या नावाचे करायचे? रजिस्ट्रेशन तेच म्हणजे प्रोप्रायटरशिप करायची वाटलं तर एक काम करता येईल की इतक्या दिवस थांबले तर अजून एक हप्ता गेला तर अडचण नाही. पण आपलं प्रोप्रायटरशिप, प्रायव्हेट लिमिटेड, पार्टनरशिप याबद्दल जो व्हिडिओ होतोय, LLP पासून सर्व गोष्टी शिकवतो. त्याचे रिटर्न्स कधी असतात, त्याच्या तारीख कधी असतात, सर्व गोष्टी प्रॉपर समजावून सांगतो. त्यानंतर वाटलं तर अजून एक हप्ता घ्या व्यवसाय सुरुवात करायला, आणि एक हप्ता पूर्णपणे झाल्यानंतर डिसिजन घ्या की तुम्ही काय करायला पाहिजे. बरं, ठीक आहे सर. सर नेचर ऑफ बिझनेस बीड कॅपॅसिटीचा थोडा प्रॉब्लेम होता. नाही, चालेल ना. नाही, तो विषय प्रीमियम आहे, बाकीच्यांना तो कळणार नाही. बीड कॅपॅसिटी वगैरे हे जे विषय आहे ते विषय तुम्ही वाटलंच तर पर्सनली फोनवर आपण चर्चा करू. बरोबर, चालेल. ते कन्फ्युजन होऊन जाईल. हो चालेल, ठीक. सर आपण शॉप ऍक्ट वगैरे जे काढणार त्याच्यामध्ये नेचर ऑफ बिझनेस काय म्हणजे शो करायला लागेल? आता तुमच्या बिझनेसवर डिपेंड आहे. जर ऑलरेडी जुना जर करत असाल तर त्याला रिवाइज करता येईल, आणि जर फ्रेश करत असाल तर ट्रेडिंग बिझनेस शक्यतो करायचा आहे. त्याला म्हणतो आपण शॉर्ट टर्म बिझनेस, की एखादी वस्तू घ्यायची, विकायची, 15 दिवसात पैसे घ्यायचे आणि मोकळं व्हायचं. बरोबर आहे. नाही म्हणजे मला आता हे टेंडर वगैरे भरायचे, मग त्याला आपण काय ट्रेडिंगचं द्यायचं? ट्रेडिंग म्हणजे ॲज अ इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग ॲज सप्लायर्स, किंवा ऑल टाईप्स ऑफ इंडस्ट्रियल वर्क्स, असे 4-5 कीवर्ड्स मी देतो. काही जणांना मी माझ्या पद्धतीनं सजेस्ट करतो. तसे कीवर्ड्स द्यायचे. अगोदर तुमची स्ट्रेंथ बघायची की मला कुठल्या व्यवसायात मला वाटते की काम करायचंय. त्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट केलं ना, आपल्या टेंडर गुरु चॅनलमध्ये कित्येक टेंडर्स दिलेले. त्या टेंडर्स पैकी तुम्ही चॉईस करू शकता की पेवर ब्लॉक सप्लाय करायचे किंवा मॅन पॉवर सप्लाय करायचे. त्यापैकी तुम्ही कीवर्ड ठरवायचे. तुमचे अपेक्षित बिझनेस 5-10 बिझनेस मला व्हॉट्सअपला टाका. त्या बिझनेसला अनुसरून मी नाव सुचवेल, त्या नावाला घेऊन तुम्ही कंटिन्यू करू शकता. सर आपल्याला काम भेटलेलं आहे बघा, ते याचं आहे, फॉरेस्ट्रीचं आहे. ओके. हा, 30 लाखाचं काम आहे सर, पण त्याला डीडी खूप लागतोय सर. 25-30 लाखाचं डीडी, एवढी अरेंजमेंट होत नाही पैशाची. चालेल ना, मी पार्टनर होतो ना तुमचा. हा, तुम्ही होता का? जी गोष्ट तुम्हाला स्टार्टिंगला दिसते ऍडजस्ट होत नाही, तर ती गोष्ट कधी करायचीच नाही. टेंडरिंग मध्ये ही गोष्ट सर्वच जण शिकून घ्या की जे तुमचं खूपच हेवी काम आहे आणि काहीतरी करायचंय म्हणून तर तसं नाही अगोदर. कारण काय असतं, डीडी पुरतच तुम्हाला अडचण येते तर उद्या तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट भरावी लागेल समोर, मग ती कशी अरेंज करणार? नाही सर, मी त्या जास्त बिल गेलो, तुम्हाला सांगितलं होतं जास्त बिल गेलो मी 30%. हा, तर मग म्हणलं ते थोडं याचं डीडीचं बाकी आपली बिल अडकलेली, बाकी काही नाही विषय पैशाचं. नाही, तुम्हाला डीडीचा प्रॉब्लेम नाही, तो तुमच्या माहिती करता तुम्हाला ASD चा प्रॉब्लेम असेल. ASD असेल, ASD
नाही सर त्याला डीडीच लागतोय तिथं. नाही 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 नाही. त्याला जरी तुम्ही डीडी म्हणता, तुम्ही बिलो गेले त्यामुळे तो एसडी मागवत आहे तुमच्याकडनं, त्याला म्हणतात हा हा ऍडिशनल सिक्युरिटी डिपॉझिट. हा ऍडिशनल हा. सिक्युरिटी हो ते. तुम्ही 10% जेवढं खाली बिलो जाणार तेवढे पैसे तुम्हाला रिव्हर्ट मध्ये तिथं जास्त भरावे लागतात. मी तुम्हाला अगोदर इंटिमेट केलं होतं एवढं बिलो जायचं नाही म्हणून. नाही सर ते आधीच झालेलं आहे आणि ते भेटलं आपल्याला काम. नाही भेटलं काम, पण आता प्रॉफिट रेशो 30 आणि ते 18 म्हणजे 48% तुम्ही अगोदरच मायनस आहे, कसं करणार काम? हो बरोबर. तर शक्यतो बिलो जायचं नाही, टेंडर सर बनण्याच्या मग ते अगोदर. आपण डायरेक्ट तिथलच्याच एक माणसाला त्याला करायचं होतं जो L2 वाला होता. हम्म. हा तर मग त्यालाच आपण देऊन टाकलं सर. ते आपण आपलं पर्सेंट काढून घेऊ त्याच्यातून आणि ते त्याला देऊन टाकलं. नाही पण काम कुणाच्या नावावर आहे? काम आपल्याच नावावर आहे सर. हा मग तर चालेल, पण डायरेक्ट सरेंडर जर केलं असतं तर तुम्ही ब्लॅकलिस्ट मध्ये जाणार तिथे. हा तेच ना तेच ना. नाही काय अडचण नाही. कसं टेंडर भरताना मी तुम्हाला 2-3 वेळेस इंटिमेट केलं की 10% 5% कधी जायचं नाही. मी जेवढा हा तुम्हाला नाही. रेशो सांगितला, आता ऑलरेडी तुम्ही माझ्याकडे शिकणार आहे औरंगाबादला, तर हो तिथे ऑलरेडी तुम्हाला व्हाईट बोर्डवर शिकवतोय सर्वांना टेंडर्स काय असतं. तर ऍक्च्युअल हो. भरायचं कसं, डायरेक्टली लाईव्ह प्रेझेंटेशन घेतोय आपण. तर चेन लिंकचं होतं सर ते. चेन लिंक. हो तुम्ही औरंगाबादला ज्यावेळेस प्रशिक्षण घेताय ना आपलं, त्यावेळेस मी सर्वांना एस्टिमेट शिकवतोय. त्यामध्ये 300 बिझनेसचे एस्टिमेशन शिकवणार आहे. त्यामध्ये तो टॉपिक तुमचा क्लिअर होईल. आणि नक्कीच तुम्ही हो. टेंडर भरसाल तर जास्तीत जास्त ते जवळपास तुम्हाला फायनान्स मध्ये तर तुम्ही रिजेक्ट होणारच नाही, असं पद्धतीने आपण शिकवतोय. ते हा estimation तुम्हाला तिथे शिकवलं जाईल. हा. नाही सर आतापर्यंत रिजेक्ट झालंच नाही आपलं, फक्त आपण पर्सेंटेजच गेलो. नाही चालेल, ते आता तो अभ्यास मी तुमचा पूर्ण करून देईल. चालेल सर ठीक. नंतर अजून कोणाचे काही प्रश्न आहे अजून नोंदणीच्या बाबतीमध्ये? तर सर्वांना उत्तरे मिळाली? हो हो हो. तुम्ही दोघांनी उत्तर दिलं समजा, तर बाकीच्यांची जर चर्चा झाली, बाकीच्यांना तर कळालं नॉर्मली, पण डॉक्युमेंटचा जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया अगोदर फुलफिल झाला पाहिजे. कारण विचार करा की बिल्ड कॉन्ट्रॅक्टर मध्ये वन टाइम मध्ये जर 80-90 लोकांना जर त्याचं माहिती नाहीये, म्हणजे मुळात काय की हा विषय कुणाला माहिती नाहीये. म्हणजे सध्या मार्केटमध्ये कॉम्पिटिशन खूप कमी आहे टेंडरमध्ये, हळूहळू ती वाढत चालली. त्यामुळे आपण अगोदर खंबीर व्हायचं बघा की लवकरात लवकर तुम्ही एखाद्या कंपनीचे एखाद्या ठिकाणी तुम्ही लवकरात लवकर secure होण्याचं बघायचंय. कारण दिवसेंदिवस टेंडरिंग मध्ये खूप मोठा ट्रेड वाढतोय. टेंडर असेल, ऑप्शन असेल, वेंडर असेल, तर आपले डॉक्युमेंट लवकरात लवकर बनवून आपण टेंडरला पार्टिसिपेट करायला सुरुवात करा. फ्युचरमध्ये खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे, त्यातून नक्कीच चांगलं शिकायला मिळेल. आणि काही जणांना जर फायलिंग तर तुम्हाला आता नाहीच आहे, कारण फायलिंग तुम्ही कधी शिकणार, फायलिंग तर नंतरचा विषय, कारण अजून डॉक्युमेंटपर्यंतच तुम्ही आले नाही. एकदा डॉक्युमेंट कम्प्लीट करा, हळूहळू स्टेप तुम्हाला होते. आणि ज्यांनी यूट्यूबमधनं मेंबरशिप घेतली त्यांना तर माहितीच आहे की आपण तिथून स्टेप वाईज सर्व शिकवतोय. त्यामुळे तुम्हाला कुठेही काही बघण्याची तर गरज नाही, प्रॉपर डिटेल तर मिळतेच. यानंतरचे जे काही व्हिडिओज येतील त्यासोबत डायरेक्टली तुम्हाला आपण अजून एक गोष्ट देतोय की तुम्हाला नोट्सच बनवून देतोय PDF. त्या PDF मध्ये डॉक्युमेंटची लिस्ट, डिपार्टमेंटची लिस्ट, साहेब लोकांचे नंबर्स वगैरे सर्व गोष्टी डिटेलमध्ये मिळत आहे. त्यामुळे तुम्हाला कुठं जाण्याची गरज नाही, एकाच ठिकाणी सर्व गोष्टी देण्याचा आपण प्रयत्न करतोय. डॉक्युमेंट्स वगैरे फायनल करा. आणि आता आपला टाइम पण होतोय, आपण विषय पण संपू. 2 मिनिटं सर्वजण कॅमेरे चालू करा आणि नंतर आपण आपला आजचा विषय आपण संपू. आज सर्वांना विषय लक्षात आला असेल, प्रॉपर गोष्ट लक्षात आली असेल, प्रॉपर कळालं असेल कुठला विषय काय आहे. मला वाटतं काही जण उशिरा जॉईन केलेले आहे काही जणांनी, आणि ऑलरेडी असं वाटत नाहीये की तुम्ही सर्वांनी तर जॉईन केलं, पण ऑलरेडी ज्यांनी मेंबरशिप घेतलेले ते जण जॉईन नाही केलेलं त्यांनी. तर मला वाटतं हा व्हिडिओ त्यांना सुद्धा देऊ, जेणेकरून त्यांनाही कळेल की काय आज डिस्कस झालं, आणि ते नक्कीच उद्या विचार करतील की अशा मीटिंगला जॉईन करण्यासाठी आपण काय करायचं. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, आपण प्रत्येक हप्त्याला एक मीटिंग जॉईन करायचं ठरवतो, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक हप्त्यामध्ये मागच्या हप्त्यामध्ये काय काय केलं याचा आपण एक लेखाजोखा ठेवू. आणि जेणेकरून त्यापैकी आता जसं एक आहे बघा, ते गोगडे म्हणून दिसतंय का, त्यांनी टेंडर घेतलेलं आहे, तर अशा आपल्यापैकी काही जणांची रिप्लाय आले पाहिजे की मी टेंडर भरलं होतं, मला मिळालं, किंवा माझं टेंडर कशामुळे रिजेक्ट झालं. तर अशा पद्धतीचे प्रॉब्लेम यायला पाहिजे, नोंदणीचे प्रॉब्लेम बिलकुल नको, कारण ते त्यापेक्षा प्रीमियम गोष्टी पाहिजे. तर
असे काही प्रॉब्लेम्स यायला पाहिजे की मी टेंडर भरलं होतं, मला मिळालं नाही, डॉक्युमेंट चुकले होते, त्या व्यक्तीनं कसं मॅनेज केलं, त्याला कसं मिळालं, त्याने किती रुपयानं घेतलं होतं, मी किती रुपयाने टाकलं पाहिजे होतं, मी L1 आलो, मी H1 आलो. तर अशा गोष्टीचे प्रॉब्लेम्स आपल्याला पुढे शेअर करायचे. त्यामुळं काही जणांचा व्हिडिओ जर मिस झाला असेल तर तो मिळेलच युट्यूबला. आणि आपल्यापैकी जास्तीत जास्त अगोदर डॉक्युमेंटवर फोकस करा. चुकीचे डॉक्युमेंट असतील तर आपण सरेंडर करून त्याला करू शकतो रिवाईज. त्याशी काही अडचण नाही, घाबरून जाण्याचं बिलकुल कारण नाही. CA ला विचारण्या अगोदर मला तरी अपेक्षित आहे एक वेळेस तुम्ही मला विचारा, कारण CA फक्त पेमेंटसाठी विचारेल, पण मी आपला व्यक्ती कॉन्ट्रॅक्टर कसा बनेल यासाठी मी तुम्हाला ते मार्गदर्शन करेल. त्यामुळे एक वेळेस मला विचारा, वाटलंच तर तुमच्या CA शी मी बोलेल, त्याला काय डॉक्युमेंट काढायची, बॅलन्स शीट कशी दाखवायची, फर्निचरचा खर्च किती दाखवायचा, नेचर ऑफ बिझनेस काय दाखवायचं, GST मध्ये काय कंटेंट टाकायचे, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नक्कीच गाईड करेल. नमस्कार सर, नमस्कार नमस्कार. जळगावून बोलतो. हो बोला. तर आम्ही CS कडे गेले होते प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी. हम्म. मग त्यांना सांगितलं की बाबा मला स्टार्टअपचा बेनिफिट मिळायला पाहिजे, हम्म. असं तुम्ही MOA मध्ये टाका. हम्म. तर मी त्यांना आपले तुम्ही जे नाव 5 दिले होते हम्म. ते नाव मी त्यांच्याकडे दिले. मग तुम्ही काय करणार म्हटलं, सेल अँड सप्लाय हम्म. इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरिंग. हम्म. तर म्हणे तुम्हाला याच्यातून स्टार्टअपचा बेनिफिट मिळणार नाही म्हणे, ओके. असं ते सांगत होते. मग थोडं ते कॅन्सल केलं आणि उद्यम स्वयंच पार्टनरशिप मध्ये रजिस्ट्रेशन केलं. ओके. नाही तसं काही नाहीये. ऑलरेडी आपल्याकडे एक जणांनी ऑलरेडी नोंदणी केलेली आहे प्रायव्हेट लिमिटेडची, आणि मला वाटतं त्यांचं स्टार्टअप इंडियाचं सर्टिफिकेट पण आलं. तुमचं आलं ना सर्टिफिकेट स्टार्टअप इंडियाचं? हो सर, आलोय. बघा त्यांनी काढलं रजिस्ट्रेशन. आता ते ऑलरेडी एकाच पोर्टलवर रजिस्ट्रेशन होतं. यांना मिळतं आणि तुम्हाला का नाही मिळत? हा, तर ते असं सांगत होते की म्हणे तरी काही नसते म्हणे SC STचं, ते काहीतरी नवीन इनोव्हेटिव्ह बिझनेस पाहिजे म्हणे. मग सगळे लोक म्हणे ट्रेडिंग करताय, सप्लाय करताय म्हणे, तर तुम्हाला तसं त्याचा काही बेनिफिट होणार नाही म्हणे. नाही नाही. आणि याचे कंप्लायन्स खूप आहे म्हणे. म्हटलं हो सर, ते कंप्लायन्स मला माहिती आहे म्हटलं, पण तुम्ही हे करा फक्त, मी बघतो माझं काय आहे तर. पण नाही, स्टार्टअप इंडियाचे कंप्लायन्स वगैरे काहीच नाहीये. स्टार्टअप इंडियाचं फक्त सर्टिफिकेट इश्यू होतं. कंप्लायन्स फक्त ते असतात की डीन KYC असेल, त्यानंतर तुमचा वार्षिकचा रिटर्न असतो तो भरावा लागतो वेळेवर, हे कंप्लायन्स असतात. आणि हे कंप्लायन्स फाईल करतानाच लोक थोडेसे अडतात, कारण दरवर्षी 10,000 15,000 भरायला बऱ्याच जणांना अडचण वाटते, पण ते तिथं जात नाही. पण जर लॉंग टर्म जर करायचं असेल तर त्यासारखी दुसरी गोष्ट तरी कुठली नाहीये. ते खूप प्रीमियम आहे आणि त्याचे बेनिफिट्स खूप जास्त बेनिफिट्स आहे त्याचे. 12,000 रुपये ठरवले ते साहेब सर आमचे त्यांच्याशी, की वर्षाचे तुम्हाला 12,000 देऊ बरोबर. कंप्लायन्स पूर्ण करण्यासाठी. आणि ते म्हणत माझे 12,000 वेगळे असतील म्हणे आणि तुमच्या आपल्या CA चे वेगळे असतील म्हणे. हो, CA चे म्हणजे तो ऑडिट रिपोर्ट वगैरे बनवायचा ते वेगळे घेतील. CA अपॉइंट करावा लागतो तिथे. तरी काय अडचण नाही, तुम्ही बिल्डर कॉन्ट्रॅक्टरला आहे, त्यामुळं मला तरी वाटतं GST इन्कम टॅक्सला तुम्हाला CA ची कधीच गरज पडणार नाही. आपण ऑलरेडी तेच तुम्हाला इथं शिकवतोय की GST रिटर्न कसा भरायचा, GST क्लेम कसा करायचा, GST नोंदणी कशी करायची, TDS कसा रिफंड करायचा, एखाद्याचा GST जर निघलेला आहे तर तो GST सरेंडर कसा करायचा, आपण सगळ्या गोष्टी शिकवणार आहे. त्यामुळे तुम्हाला जिथे CA ची गरजच पडणार नाही. इन्कम टॅक्स, बॅलन्स शीट, प्रॉफिट लॉस, हे जे काही CA चे रिलेटेड कामं असतात ते तुम्हाला याच मेंबरशिप मध्ये कव्हर होतात. त्यामुळं ज्या CA कडे फक्त एकाच गोष्टीसाठी जायचं तुम्ही, की जिथं गरज पडेल तसं टर्नओव्हर सर्टिफिकेट हे CA कडनंच बनवावं लागतं. त्याच वेळेस CA कडे जायचं, त्याशिवाय बिलकुल जायचं नाही. त्यामुळे तुमचे इथे खूप काही पैसे वाचतील. तर मग सर आता आम्ही उद्यम स्वयं पार्टनरशिप मध्ये बनवलाय, म्हणजे माझी पत्नी आणि मी माझ्या नावाने. बरं. मग आणि कंपनीचं म्हणजे स्टार्टअपचा बेनिफिट मिळवण्यासाठी माझा तो प्रयत्न चालू आहे की बा प्रायव्हेट लिमिटेडच कंपनी रजिस्ट्रेशन करायचं. ओके. नाही, प्रायव्हेट लिमिटेड मध्ये पण बेस्ट आहे, पण मला असं वाटतं की स्टार्टिंग जर करताय तर प्रोप्रायटरशिप पासून अनुभव घ्या. प्रोप्रायटरशिप काय असते तर बरोबर आहे. हो सर. कारण प्रोप्रायटरशिप रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला वाटेल की आपल्याला हळूहळू काम मिळतंय, आपलं कसं रेकॉर्ड बनतंय, लगेच प्रायव्हेट लिमिटेड रजिस्ट्रेशन करायची. म्हणजे याने काय होईल, कारण तुमची स्टेज आता काहीच नाहीये, म्हणजे तुम्ही नोंदणीच काही केली नाही, फक्त आपण ठरवतोय, तर कुठल्या तरी स्टेजला आपण रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे ना.
म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल चर्चा करतोय तर तुम्ही कुठलं तरी करा आणि तिथून सुरुवात करा. म्हणजे एकदा सुरुवात झाल्यानंतर हळूहळू तिला आपल्याला चॉईस करता येतं. असं नाहीये की प्रोप्रायटरशिप मध्ये काही कामं करता येत नाही. प्रोप्रायटरशिप मध्ये मी अगोदर क्लिअर केलं. मला वाटतं तुम्ही उशिरा जॉईन केलं, कारण अगोदर हा तो विषय सर. मी सर्वांना सांगितला की प्रोप्रायटरशिप मध्ये सुद्धा ईएमडी माफ होतो आणि कित्येक गोष्टी तुम्हाला त्यात सुद्धा बेनिफिट मिळतो. त्यामुळे तो बेनिफिट आपल्याला कसा मिळेल, बेनिफिटच्या हिशोबाने चालायचंय. तिथून तुम्ही ती सुरुवात करायची. फक्त एक ओके. स्टार्टअप इंडियाची अजून एक अट आहे की हा हा स्टार्टअप इंडियाचं नावच आहे स्टार्टअप, म्हणजे तुमचा जुना कुठलाही बिझनेस नाही पाहिजे. ते सुद्धा लक्षात घ्या. स्टार्टअपचा अर्थ आहे स्टार्टअप की तो शून्यातून करतोय तोच स्टार्टअप. ज्याचा ऑलरेडी मोठा बिझनेस आहे आणि त्याला वाटतं मी ते करायला पाहिजे आणि मला ते मिळेल, तर त्याला ते मिळणार नाही. कारण स्टार्टअपचा अर्थ आहे की ज्याचा कुठलाही बिझनेस नाहीये त्यांनी करायला पाहिजे स्टार्टअप. तो झाला व्यक्ती स्टार्टअप. मी माझं मित्र सीएस आहे, तर ते कंप्लायन्सेसच्या बाबतीत मी त्याला विचारलं होतं की किती खर्च येतो कंप्लायन्सेसला. कंप्लायन्सेस क्लिअर होता आणि सीएस ची फी असते 5,000 रुपये Yes. आणि त्याचबरोबर सीए ची फी जी मार्च एंडिंगलाच लागते, तर 20,000 रुपये तेव्हा लागते. म्हणजे इतका खर्च राहतो प्रायव्हेट लिमिटेडला. आणि त्याच्यातच सरांचं मार्गदर्शन असल्यामुळे आपण त्या बाकीच्या गोष्टी सुद्धा आपण क्लिअर करू शकतो. जसं जीएसटी रिटर्न भरणं, आयटीआर भरणं, हे जरी आपण केलं तरी भरपूर खर्च कमी होऊन जातो. नाही, त्यामध्ये त्यांनी जे 20,000 रुपये जे सांगितले ना, ते 20,000 रुपये खूप झाले जास्त. दादा साहेब तुमचा नंबर शेअर करा बरं. काल मी याच्यात टाकतो चॅट बॉक्स मध्ये. आता असं होते जाधव साहेब, वेगवेगळ्या सीए भाषे गेले की त्याचे वेगवेगळं सांगणं राहते. बरोबर. आज मी दोन म्हणजे आधी म्हणले सरनं सांगत होते इन्कम टॅक्स रिटर्न, मी 2-3 सीए भाषे गेलो, पण एवढं कन्फ्युज केलं देईन ना की मला विचार होता की आता जाऊ कोणा भाषी नेमका. बरोबर कन्फ्युज करतात. आला का माझा नंबर? हो हो. सीए म्हटलं जर विश्वासातला माणूस पाहिजे. नाही. सेकंड ओपिनियन दुसऱ्यापासून घेतो म्हटलं तो कन्फ्युज करून टाकते. आणखी अजून आपण कन्फ्युज झालो तर अजून मग तू कोणत्या सीए ला भेटायचं, मग याच्यात पूर्ण येऊन आली. बरोबर. माझा आवाज येतोय ना? इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग, सेल्स आणि सप्लाय असं माझं येतं. नाही, त्यामध्ये जे गोष्टी आहे ना, आता म्हणजे तुम्ही काही जण म्हणले की सीए कन्फ्युज करत नाही, ती त्याची स्ट्रॅटेजी आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, व्यवसाय तुम्हाला करायचा आहे, त्यामुळे त्या व्यवसायाबद्दल तुम्हाला नॉलेज नाही, ही तुमची चुकी आहे, त्याची चुकी नाही. त्याच्या व्यवसायामध्ये त्याला काय करायचं तो त्याच्या पद्धतीने तो ठीक आहे. पण आपल्याला आहे ना की आपण जी गोष्ट रजिस्ट्रेशन करतोय, नोंदणी करतोय, तर आपल्याला ती गोष्ट माहिती पाहिजे ना. कुठलाही व्यवसाय करायच्या अगोदर फक्त व्यवसायाबद्दलच माहिती पाहिजे असं नाहीये. व्यवसायाचे कंप्लायन्स काय, त्याला पुढचे काय दुवे असतात, त्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. म्हणजे बरेच जण कॉन्टॅक्ट मध्ये असतात, ते घाबरतात की मी सीए ला केल्यानंतर तो माझ्या फॉर्मचं काही करेल का. मग ही पण गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे की तो त्याची लिमिट कुठपर्यंत आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी, की समजा आपल्यापैकी एक जण आहे आणि त्यांच्या जीएसटीचं काम एखाद्या XYZ सीए कडे दिलेलं आहे. मग त्या सीएनी काय केलं, त्याचा जीएसटी रिटर्नच भरला नाही, उदाहरण. तर तुम्ही असं नका समजू की त्यासाठी त्या सीए ला तुम्ही जबाबदार पकडणार. गव्हर्नमेंट सीए म्हणजे एक टेम्पररी व्यक्ती असतो. जे काही कंप्लायन्स आहे ते तुम्हालाच करावे लागतात. फक्त सीए फक्त तुम्हाला कन्सल्ट करतो. त्यामुळे जे जीएसटीचे ऑफिसर असतील, इन्कम टॅक्सचे असतील, ते तुम्हालाच पकडणार. कुठल्याही सीए ला ते पकडणार नाही. त्यामुळे एवढी मोठी गोष्ट महत्वाची आहे. त्यामुळे कंप्लायन्स असतील, पॅनल्टीज असतील, फॉर्म असतील, त्या सगळ्या गोष्टी अगोदर शिकून घ्यायच्या
आणि मग त्या पद्धतीचं रजिस्ट्रेशन करायचं. त्यामुळे मी स्टार्टिंगला सजेस्ट केलं ना तुम्हाला की प्रोप्रायटरशिप मला का योग्य वाटते. एकटा व्यक्ती विदाऊट सीए प्रोप्रायटरशिप हँडल करू शकतो. एकटा व्यक्ती, त्याला सीए ची गरजच नाहीये. प्रोप्रायटरशिप एकटा व्यक्ती हँडल करू शकतो. हॅलो सर, तर स्टार्टअप इंडियाला प्रोप्रायटरशिप मध्ये हे करता येत ना रजिस्टर, त्यासाठी पार्टनरशिप प्रायव्हेट लिमिटेड मध्येच करावं लागतं ना? त्यांच्यासाठी स्टँडअप इंडिया, ओके. स्टार्टअप इंडिया नाही. स्टार्टअप इंडिया फक्त प्रायव्हेट लिमिटेड साठी. आणि त्याचा अर्थ सांगितला मी तुम्हाला की ज्याचा कुठलाही बिझनेस नाही तो स्टार्टअप. आता आज आपण तो टाईप नाहीये, तुम्हाला आत्ताच मी स्टार्टअप बिझनेससाठी किती कामं दाखवली असते, पण आपला आता वेळ संपतोय त्यामुळे आपण इथे थांबू. आणि पुढचे जे विषय होत आहे नोंदणीच्या बाबतीमध्ये, झालं शॉपॅक लायसन असेल, प्रोप्रायटरशिप असेल, त्याला एकल मालकी, पार्टनरशिप, भागीदारी संस्था, त्यानंतर सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, नोंदणी का करायला पाहिजे, त्याचे फायदे किती, तोटे किती, रिटर्न्स कुठं भरावा लागतो, त्याच्या वेबसाईट सगळी माहिती आपण 1 ते 1.5 तासाच्या व्हिडिओमध्ये स्पेशल देतो. त्यापैकी रजिस्ट्रेशन मला तरी वाटतं जर एका जणांनी जर रजिस्ट्रेशन जर बघितलं, तुम्हाला कुठल्याही सीए कडे जाण्याची गरज नाही. घरी बसून रजिस्ट्रेशन करा, तुम्हाला सर्व घरी बसून मिळेल. त्यामुळे तुम्हाला कुठेही जाण्याची बिलकुल गरज पडणार नाही. त्यामुळं हे बाकीचे क्लासेस घेण्याचं कारण काय, म्हणजे काही जणांचे मला मेसेज पण आले की सर तुम्ही माहिती देताय मनी चॅनलच्या माध्यमातून, तुम्ही नवीन क्लासेसचं का चालू केलं, म्हणजे तुम्ही नवीन क्लासेस का करताय. खूप जणांचे प्रश्न आहे आणि अपेक्षित आहे की प्रश्न विचारले तर उत्तरही तसंच पाहिजे. नॉर्मली आपण एखाद्या सीए कडे जातो तर अपेक्षित आहे कुठल्या तरी सीए ना क्लासेस काढायला पाहिजे, जीएसटी भरायचे, इन्कम टॅक्स भरायचे, तर तो व्यक्ती कधीही क्लासेस काढत नाही. त्याच्या मागचं कारण काय की ती सायकल बंद नाही पडणार. ती सायकल त्यांनी चालू ठेवायची आहे की लोक येणार, सीए कडनं गायडन्स घेणार, काहीतरी घाबरवून टाकणार, चालणार. पण मला ही सर्व सायकल ब्रेक करायची आहे. मला प्रत्येक व्यक्ती कॉन्ट्रॅक्टर असा बनवायचा आहे की त्याचं टेंडर त्यांनीच भरायला पाहिजे. नो डिपेंडंट दुसऱ्याकडे जाणार, आणि बिल्डर कॉन्ट्रॅक्टर किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातला व्यक्ती दुसऱ्याकडे जाणार, त्याच्या रांगेमध्ये उभा राहणार, डिजिटल सिग्नेचर द्या, माझं टेंडर वेळेवर भरा. कशासाठी? टेंडरिंग करताय ना तुम्ही, टेंडरिंग स्वतःच भरायचं, स्वतःच करायचं, स्वतःच ऑफिसमध्ये जायचं, स्वतःच हे करायचं. बेरोजगारांच्या संस्थेच्या प्रस्तावासाठी लोक 15,000, 20,000 हजार रुपये देत आहे, तरी त्यांची नोंदणी वेळेवर होत नाही. आपल्या चॅनलच्या माध्यमातून 350 लोकांनी एकही रुपया न देता दलालांना स्वतः काम केलं. स्वतः मी साहेबांशी बोललो, कित्येक उपनिबंधकांशी बोललो, सर्वांना कॉन्टॅक्ट करून दिला. कित्येक संस्था आपल्या माध्यमातून फ्रीमध्ये रजिस्ट्रेशन झाली. मग ती साखळी कुठेतरी ब्रेक करायची आहे. आणि आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीलाच टेंडर भरता आलं पाहिजे, तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्तीला भरता आलं पाहिजे, कारण तीच तुमची बचत आहे. शासनानं काय केलं, टेंडर फी आणि एमडी माफ केला. मग बाकीच्यांना काय वाटतं, खूप चांगली गोष्ट केली शासनाने. शासनाने सर्व चांगलंच केलेलं आहे, पण तुम्हाला काय करायचंय की टेंडर भरताना शासनानं डीडी एमडी माफ केला, पण तुम्हाला टेंडर नाही भरता आलं आणि तुम्ही त्या दलाला 2,000 रुपये देऊन आले. मग फायदा काय केला तुम्ही? पैसे तुम्ही त्याला देऊन टाकले ना. शासनानं शासनाचं काम केलं आणि पुन्हा आपण मोकळे झालो की शासनानं काहीच नाही केलं. त्यांनी सर्व केलेलं आहे, पण तुम्हाला नॉलेज नसल्यामुळे तुम्ही दुसऱ्या दलाल लोकांना पकडताय आणि त्यांच्याकडनं ते टेंडर भरून घेताय. म्हणजे शासनाने 2,000 रुपये माफ केलेले, तुम्ही दुसऱ्याला 2,000 रुपये देताय. मग काय कामाचं आहे ते? त्यापेक्षा ते शिकून घ्या, स्वतःचा बिझनेस चालू करा, नाहीतर स्वतःच्या बिझनेससाठी ती स्किल यूज करा. जीएसटी 3B फायलिंग असेल किंवा इन्कम टॅक्स असेल, तुमचे शेवटी पैसे वाचणारे आणि नेहमी लागेलच. टेंडर फायलिंग का शिकायचं हे काही जणांना माहित नसेल. टेंडर फायलिंग हे यासाठी शिकायचंय की भविष्यात त्या फायलिंगमुळे तुम्हाला काम मिळणार. पहिली गोष्ट, जसं जीएसटी भरल्यानंतरच त्याचा रिटर्न भरल्यानंतरच आपली पॅनल्टी वाचते, म्हणून आपण जीएसटी भरतो. इन्कम टॅक्स आपण का काढतो की इन्कम टॅक्स हा लोन साठी ऍप्लिकेबल आहे, त्यामुळे लोन मिळतं. जर गव्हर्नमेंटने, जर तुम्हाला सांगतो, आजच तुम्हाला सांगतो, जर गव्हर्नमेंटने फक्त एवढं डिक्लेरेशन करावं की इन्कम टॅक्सची लोनला गरजच नाहीये, लोक इन्कम टॅक्सच भरणार नाही. पण लोक का काढतात? इन्कम टॅक्स मुळे लोन भेटतं म्हणून लोन काढतात, पण इन्कम टॅक्सचा फायदाच माहित नाहीये. टेंडरिंग मध्ये इन्कम टॅक्स लागतो म्हणून आपण इन्कम टॅक्स काढतो. नाही तर मी तुम्हाला आज सांगतो की इन्कम टॅक्स बंद केला तर इन्कम टॅक्स तुम्ही भरणार नाही, तुमची जबाबदारी तुम्ही विसरून जाणार. त्यामुळे ह्या गोष्टी डिपेंडंट असतात एकमेकावर. तसाच विषय आहे टेंडर फायलिंगचा, की टेंडरचे डॉक्युमेंट बनवले म्हणून सर्व झालं नाही, पण टेंडर हे ऑनलाईन बीड पण करता आलं पाहिजे, हे भरता पण आलं पाहिजे. जर ते भरताच नाही आलं तुम्हाला तर मग फायदा काय? त्यामुळे टेंडर फायलिंग हा पण महत्वाचा विषय आहे. तो भरल्यानंतर तुमचेच पैसे वाचतील, आणि तुमचे पैसे वाचले म्हणजे ऑलरेडी ती एक प्रकारची तुमची कमाई आहे.
पैसा खर्च करणं आणि पैसा वाचवणं म्हणजे ती एक प्रकारची कमाईच असते. त्यामुळे ती गोष्ट, ती स्किल सुद्धा आली पाहिजे आणि भविष्यात त्याला खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. जरी तुम्ही तुमचे नाही भरू शकले तरी दुसऱ्यांचे भरून सुद्धा तुम्ही 2-2, 1-1 हजार रुपये कमवू शकता. मार्केटमध्ये बघा तुम्ही, टेंडर भरणारे खूप लोक कमी आहे. खूप लोक असे दुर्मिळ लोक सापडतील तुम्हाला, आणि त्यांना जर तुम्ही विचारलं की मी तुला 10,000 देतो, 5,000 देतो, मला हे शिकव, ते तुम्हाला बिलकुल शिकवणार नाही. ऑलरेडी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण खूप कमी पैशात शिकवतोय. हालाकी पुणे, मुंबई, नगर, नाशिकमध्ये तुम्ही बघा, या क्लासेसमध्ये 15-15, 20-20 हजार रुपये लोक घेतात. पण आपण ऑलरेडी एकदम माफक दरात शिकवतोय आणि कित्येक गोष्टी एक्स्ट्रा शिकवतोय. तर चांगली आहे, पण टेंडर फायलिंग हे आलंच पाहिजे प्रत्येकांना. तर आजचा विषय आपण संपवतोय. पुढचा व्हिडिओ जो येतोय ते की आता तुमच्याकडनं आपल्याला कन्फर्मेशन मिळालं की प्रोप्रायटरशिप बद्दल सुद्धा बरीच अडचण आहे, तर ती पुढच्या व्हिडिओमध्ये अडचण दूर होईल. नंतर पार्टनरशिप घेऊ, नंतर प्रायव्हेट लिमिटेड घेऊ, नंतर सुशिक्षित बेरोजगार संस्था म्हणजे SBS घेऊ, आणि त्यानंतर अजून एक आलेले बाकी, कारण काही महिला उद्योजक सुद्धा मेंबरशिप मध्ये आहे. तर बचत गटांचे फायदे कसे, बचत गट नोंदणी कसा करायचा आहे आणि त्याचा प्रस्ताव कुठे मिळतो, त्या सगळ्या गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये सुद्धा क्लिअर करू. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्हाला सांगायचंय. आपल्या चॅनलला व्हिडिओ येतोय, तिथून कमेंट पण आवश्यक द्या. काही जण उशिरा जॉईन झाले असतील तर अगोदर जे सांगितलेलं आहे ती माहिती सुद्धा आवश्यक आहे, ती माहिती सुद्धा समजावून घ्यायची. धन्यवाद. धन्यवाद सर.